मी सागर वाघमारे. या राज्यसेवा 2022 या रिझल्टमध्ये माझा 55वा रँक आलेला आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत माझ्या पत्नीचंही सिलेक्शन या 2022 मधून झालेलं आहे. म्हणजे पती पत्नी सिलेक्ट होण्याची आमची कदाचित ही दुसरी किंवा तिसरी जोडी असेल, तर ती आमच्या आनंदाची गोष्ट. मला 5 वर्षांचा IT क्षेत्राचा अनुभव आहे. मी 5 वर्ष 3 ते 4 मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉब केलेला आहे. त्यानंतर मी फुल टाईम तयारीचा करावं असं मी डिसाईड केलं. त्यानंतर ह्या क्षेत्राकडे मी वळालो. ही 2022ची जी मुख्य परीक्षा होती ती माझी 4थी मुख्य परीक्षा आणि दुसरा इंटरव्ह्यू. 2020चा एक इंटरव्ह्यू मी दिलेला आहे आणि 2022चा एक इंटरव्ह्यू मी आत्ता ह्या वर्षी दिला. मला वाघसरांचा पॅनल होता. चांगल्या प्रकारे स्पार्क अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली होती आमची. पण आज सामान्य विज्ञान किंवा जो प्रिलिमला लागणारा, त्याच्यामध्ये कंबाईन प्रिलिम असेल किंवा राज्यसेवा प्रिलिम असेल, यासाठी जो विज्ञानाचा सिलेबस आपण कशा प्रकारे अभ्यासला पाहिजे, कोणत्या कोणत्या स्टेप्स आपण त्याच्यासाठी फॉलो केल्या पाहिजेत, किंवा कोणती पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, PYQचं अनालिसिस किती गरजेचं आहे, किंवा स्टेट बोर्ड जे आपण म्हणतो की 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड का वाचायचे, त्यापेक्षा मी एखाद्या क्लासचं बुक घेतो आणि तेवढंच वाचतो, नाही का. म्हणजे आपली एक मेंटॅलिटी असते की कशाला स्टेट बोर्ड करायचे, स्टेट बोर्डातला डेटा येत नाही. तर त्या अनुषंगानं आपण आज 2022 आणि 23चे काही PYQ बघू की डिरेक्टली स्टेट बोर्डातनं आलेले आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहू की विज्ञान म्हणजे काय, नाही का. आपल्याला विज्ञान शिकायचंय, विज्ञान का शिकायचं, आयोगानं विज्ञान हा विषय का ठेवलेला आहे, काहीतरी त्याच्या पाठीमागं प्रयोजन असेल. तर बेसिकली विज्ञान म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत, म्हणजे भले पाऊस पडत असेल, ऊन पडत असेल, हिवाळ्यामध्ये थंडी पडते, उन्हाळ्यामध्ये उष्णता होते, तर ह्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल आपल्या मनामध्ये एक क्युरिओसिटी असते, म्हणजे उत्सुकता असते. तर त्या क्युरिओसिटी जी आहे की हे असं का होत आहे आपल्या अवतीभोवती, याचा सिस्टमॅटिक स्टडी करणं म्हणजे विज्ञान. म्हणजे त्याचा एक फॅक्ट्स बेस असेल, त्या फॅक्ट्स तयार करणं, एखाद्या स्टडीमधून वेगवेगळ्या फॅक्ट्सचं ग्रुपिंग करणं आणि त्या ग्रुपिंगच्या अनुषंगाने एखाद्या कन्क्लुजन पर्यंत जाणं म्हणजे विज्ञान. म्हणजे आपण पाहतो की पाऊस पडतोय, पण सुरुवातीला जेव्हा मानवाची उत्क्रांती होत असेल तेव्हा त्याला ते कळत नसेल, अरे हे काय होतंय, की पाऊस का पडतोय. मग हळूहळू त्याला कळायला लागलं की बाबा हे समुद्राच्या पाण्याचं उष्णतेने बाष्पीभवन होतंय. ते बाष्पीभवन झाल्यानंतर त्याचे ढग तयार होतात आकाशात गेल्यानंतर. त्या ढगांना थंडी मिळाली की त्या थंडीपासनं एका लेवल नंतर तो पाऊस पडतो, परत त्या पावसाचं बाष्पीभवन होतं. ह्याचं जे कन्क्लुजन केलं त्याने, मग त्याने ठरवलं की अरे पावसाळ्यात पाऊस पडतो, उन्हाळ्यात ऊन पडतं. म्हणजे फॅक्ट्सचं ग्रुपिंग केलं, त्या ग्रुपिंग पासून त्याने कन्क्लुजन केलं आणि मग ऋतूंची निर्मिती झाली. बरोबर ना. आपण म्हणतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्याचं ते कन्क्लुजन आलं. त्याच्यासाठी त्याला काहीतरी फॅक्ट्स लागले असतील. बरोबर. त्यानंतर आपण डार्विनचं एक वाक्य आपण ऐकलेलं असतं, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे काय, सक्षम तोच जगेल. बरोबर ना. म्हणजे आपण पाहतो काळाच्या उत्क्रांतीच्या ओघामध्ये वेगवेगळे प्राणी, जसं की डायनासोरस असेल किंवा डोडो पक्ष्याची एक कथा आहे आपल्याला पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये, ते काळाच्या ओघामध्ये लुप्त पावत गेले. तर का लुप्त पावत गेले, तर ते त्यांना सक्षम ठेवू नाही शकले. त्यांच्या उत्क्रांतीच्या फेजमध्ये ते स्वतःला अडॅप्ट करू नाही शकले. मानव जसा स्वतःला अडॅप्ट करत राहिला, स्वतःला बदलत राहिला, त्यामुळं आज तो ह्या पृथ्वीवरती राज्य करतोय म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सगळी पृथ्वी तो कंट्रोल करतोय, कारण मानवानं स्वतःला अडॅप्ट केलं. सक्षम तोच जगेल याच्यावरती मानवानं कायमच काम केलं आणि हा जो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे मानवाचा, तो सातत्यानं सुरू आहे. तर मला असं वाटतं जीवनाच्या कोणत्याही फेजमध्ये असो आपण, भले विद्यार्थी दशा असेल किंवा प्रोफेशनल लाईफ असेल किंवा कोणते अगदी शेतकरी असेल, कोणता व्यावसायिक असेल, त्याला तो स्ट्रगल त्याच्या एक्झिस्टन्सचा कायम ठेवावा लागतो. नाविन्यानं काहीतरी करावं लागतं. आता एक आपल्या लहानपणी एक मोबाईलची ब्रँड होता खूप चांगला, पडला तरी फुटणार नाही असा वाला तो ब्रँड होता. सगळ्या घरात तोच मोबाईल असायचा. बरोबर. परंतु त्या मोबाईलनं स्वतःला अडॅप्ट करू नाही शकला. अँड्रॉइड मध्ये चांगल्या प्रकारे लवकर ते कन्व्हर्ट नाही होऊ शकले. त्यामुळे जवळपास 90% मार्केट शेअर असणारा तो मोबाईल आज आपल्याला ऑलमोस्ट दिसेनासा झालेला आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्या स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स मध्ये ते स्वतःला सर्व्हाइव्ह नाही करू शकले. जे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणतो ते करू नाही शकले. त्याप्रमाणे जर ह्या MPSCच्या अभ्यासामध्ये तो मंत्र आपण घेतला की आपल्याला स्वतःला इतकं सक्षम करायचंय, इतकं समर्थ करायचंय, आपल्या मेहनतीच्या जोरावर असेल, आपल्या चुकांमधून शिकून असेल, की आपण ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहिलो पाहिजे आणि फक्त टिकूनच नाही तर यशस्वीरित्या आपल्याला तो रिझल्ट आपल्याला करायचा आहे. आपल्याला पास व्हायचंय, आपल्याला चांगली पोस्ट मिळवायची आहे. आपण ज्या स्वप्नांसाठी ह्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत ते स्वप्न आपल्याला साकार करायचंय. हे आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. मग ते तुमच्या, मी जसं सांगितलं, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल
विद्यार्थी दशा असो, MPSC असो किंवा जीवनामध्ये कुठेही असो, ते आपल्याला लागू पडतं. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट राहिली की आयोगाने विज्ञान हा विषय का ठेवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला की का ठेवलेला असावा? तर आयोगाला एक विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी अधिकारी घडवायचा आहे. बरोबर. म्हणजे एखादी सिच्युएशन जर निर्माण झाली क्रिटिकल, तर रादर दॅन गडबडून जाण्यापेक्षा किंवा धुंदूबाजीकडे जाण्यापेक्षा त्याने विज्ञान दृष्टीने विचार करावा, विवेक दृष्टीने विचार करावा, त्या प्रॉब्लेम मधून त्यानं सोल्युशन काढावं, असा एक अधिकारी आपल्याला घडवायचा आहे. म्हणून आयोगानं हा विज्ञान विषय सिलेबसला ठेवलेला असावा, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तसेच तुम्ही आता राज्यशास्त्राचा अभ्यास केला असेल, आपल्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये आर्टिकल 51H मध्ये काय सांगतं आपल्याला की सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करा, विज्ञाननिष्ठ व्हा. बरोबर ना? 51H म्हणजे राज्यघटनेला सुद्धा भारताचा नागरिक असा अपेक्षित आहे की जो विज्ञाननिष्ठ असेल, विवेकनिष्ठ असेल, विचारनिष्ठ असेल, बुद्धिप्रामाण्यवादी असेल. बरोबर. त्यामुळे ह्या विज्ञानाचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी आता राज्यसेवा आयोगाने किंवा MPSC आयोगाने जो आपल्याला राज्यसेवेसाठीचा सिलेबस दिलेला आहे तो आपण पाहूया. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो सिलेबस आहे ह्याच्यामध्ये करंट असेल, हिस्ट्री असेल, इथे जिओग्राफी दिलेलं आहे, पॉलिटी दिलेलं आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी आहे. ह्या प्रत्येक सब्जेक्टसाठी ऍटलिस्ट 1 किंवा 2 लाईनचा सिलेबस आपल्याला दिलेला आहे. आता प्रश्न जर बघितले तर एन्व्हायरमेंट जर सोडलं तर प्रत्येक टॉपिक वरती जवळपास 15 प्रश्न राज्यसेवेला येतात आणि मला वाटतं कंबाईनला 10-10 क्वेश्चन्स येत असावेत. बरोबर. लेट्स आपण राज्यसेवेवरतीच बोलू आज. तर हे 15-15 प्रश्न आहेत, त्यांना निदान 2-2 ओळींचं आयोगानं सिलेबस दिलेला आहे. विज्ञानाचं बघितलं तर 20 क्वेश्चन आहेत. सिलेबस किती? 2 शब्दात आहे, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. मग आता नक्की ह्याच्यामध्ये काय इन्क्लूड होतं सामान्य विज्ञानामध्ये? तर ह्याच्यासाठी आपल्याला कंबाईन प्रीचा जर सिलेबस तुम्ही बघितला ना तर तो थोडासा त्यांनी एक ओळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजीच्या दृष्टीने जर बघितलं तर झूलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असे 5 टॉपिक आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. आता ह्या टॉपिकवरचे जे क्वेश्चन्सची संख्या आहे ती दरवर्षी काही प्रमाणात व्हॅरी होत राहते, परंतु साधारणतः प्रत्येक टॉपिकवरती म्हणजे लेट्स से फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राला आपण बायोलॉजी म्हणूया, तर साधारणतः प्रत्येक टॉपिकवरती 6-7 क्वेश्चन आपल्याला येतात, जेणेकरून 20 क्वेश्चन आपले झाले पाहिजेत. त्यामुळं फिजिक्सला इग्नोर करू शकतो का किंवा केमिस्ट्रीला इग्नोर करू शकतो का किंवा मला बायोलॉजी आवडत नाही बाबा तर ते इग्नोर करू का? तर माझं तुम्हाला असं सजेशन आहे की कोणत्याही टॉपिकला इग्नोर करण्यापेक्षा प्रत्येक टॉपिकची इक्वली तयारी करा, जेणेकरून तुम्हाला असा टॉपिक नाही राहणार की अरे यात मला काहीच येत नाही. प्रत्येक टॉपिकची तयारी करणं गरजेचं आहे, नाही का? मग त्याच्यासाठी आता आपल्याला बेसिक काय कशातून स्टडी करायचं आहे, आपल्याला ह्या विज्ञानाचा कशातून स्टडी करायचा आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वी ते 10वी स्टेट बोर्ड, जे सोपे आहेत. मला वाटत नाही की आज आपण सगळे ग्रॅज्युएट विद्यार्थी आपण आहोत सगळेजण, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट असेल इथे, कोणी अजून करत असेल पोस्ट ग्रॅज्युएशन. 5वी ते 10वीची पुस्तकं मराठीमध्ये असतील, इंग्रजीमध्ये असतील, करणं मला वाटत नाही की तेवढं अवघड आहे. त्यामुळं जे 5वी पासून ते 10वी पर्यंत जे स्टेट बोर्ड आहेत ते सगळे आपण एकदम व्यवस्थित लाईन टू लाईन, जमलं तर नोट्स काढून करणं गरजेचं आहे. ते का गरजेचं आहे हे मी तुम्हाला ज्यावेळेस 2022 आणि 23चा पेपर घेईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती क्वेश्चन डिरेक्टली लाईन टू लाईन स्टेट बोर्ड मधून येतात, जे आपण इग्नोर केलेले असतात. त्यासोबत स्टेट बोर्ड एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी केली की त्यासोबत मग विज्ञानाचं कोणतंही एक बेस बुक, मग कोणत्याही पब्लिकेशनचं असेल, मग ते माननीय भस्के सरांचं पुस्तक असेल किंवा अजून कोणत्या पब्लिकेशन्सचे पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल असतील, जसं की लुसेंटचं एक पुस्तक आहे. बरोबर. कोणतंही पुस्तक तुम्ही एक बेस बुक म्हणून रेफर करा. मी असं सांगणार नाही की तुम्ही हेच वापरा किंवा तेच वापरा. मी वैयक्तिक भस्के सरांचं पुस्तक वापरलं म्हणून मला त्या पुस्तकाबद्दलचे थोडे चांगले रिव्ह्यूज आहेत, कारण मी वापरलेलं आहे. जे पुस्तकं मी दुसरे वापरलेले नाही आहेत त्याबद्दल मी बोलायला, चांगलं किंवा वाईट सांगणं मला योग्य नाही वाटत. तर लेट्स से आपण आत्तापुरतं असं म्हणूया की स्टेट बोर्ड 5वी ते 10वी प्लस माननीय भस्के सरांचं विज्ञानाचं पुस्तक ते जर आपण केलं तर मला वाटतं तेवढा डेटा जर चांगला आपला प्रिपेअर झाला तर 20 क्वेश्चन्स पैकी खराब जरी पेपर आला, पेपर टफ आला, 2023चा पेपर हा टफ पेपर होता मी असं म्हणतो, त्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला 12, 13, 14 क्वेश्चन्स हे तुमच्या तयारी केलेल्या डेटामधनं डिरेक्टली दिसतील. बरोबर. आणि जर सोपा पेपर आला तर त्या केसमध्ये 15-16 क्वेश्चन्स तुमच्या डेटामधून येतात. मग आता 20 क्वेश्चन माझ्या डेटामधून येतील का? तर वैयक्तिक माझं असं मत आहे
20 पैकी 20 क्वेश्चन्स तुमच्या डेटामधून नाही येणार. पण आपल्याला 20 पैकी 20 पाहिजे पण नाही आहेत. आपल्याला राज्यसेवेसाठी प्रिलिम जर पास करायचे आहे आणि जर एक कट ऑफ आपण बघितला मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षीचा, तर 110 मार्क इनफ आहेत मला वाटतं. 106चा एक कट ऑफ आहे, ह्या वर्षी 108 आहे, बरोबर, 108 आहे. तर 106 108, मी म्हणतो तुम्हाला जर 110 मार्क पडले तर पुढची प्रिलिम तुम्ही क्वालिफाय होणार आहेत. त्यामुळे ह्या अँगलने तयारी करा की ऍटलिस्ट कितीही अवघड पेपर आला तरी मला 10 12 13 क्वेश्चन सायन्सचे बरोबर येतील, आणि सोपा पेपर आला तर मी ते 15 16 17 क्वेश्चन पर्यंत घेऊन जाईल. मग त्यासाठी काय करायचंय आपल्याला, आणि विज्ञानाच्या मी आज फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांचे लेट्स से इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, त्यामधलं चॅप्टर वाईज कोणती विषयांची कोणत्या टॉपिक्सची आपल्याला तयारी करायला हवी ते मी तुम्हाला सांगेल. मी आणलेलं आहे माझ्याकडे टॉपिक्स काढून, त्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला तयारी करायला लागेल, किंवा मग पीवायक्यू अनालिसिस करताना कशा प्रकारे करायला लागेल, पीवायक्यू अनालिसिस का महत्वाचं आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगेल. आता लेट्स से फिजिक्स पासून आपण सुरुवात करू. तर फिजिक्सचा पहिला चॅप्टर किंवा पहिला टॉपिक जर आपण बघितला तर मेजरमेंट्स नावाचा टॉपिक आहे. मेजरमेंट्स म्हणजे काय, मोजमाप. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे युनिट्स आहेत, जसं की फोर्स असेल किंवा वस्तुमान असेल, चार्ज असेल, प्रेशर असेल, मोमेंटम असेल, करंट असेल, व्होल्टेज असेल, स्पीड असेल, व्हेलोसिटी असेल, बरोबर. अशा वेगवेगळ्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचं मेजरमेंटसाठी ज्या युनिट्स आहेत, मग युनिट कोणते कोणते आहेत, सीजीएस युनिट असतं म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद, किंवा एमकेएस युनिट असतं मीटर, किलोग्राम, सेकंद, किंवा काही ठिकाणी एफपीएस युनिट असतं फूट, पाऊंड आणि सेकंद. तर आपल्या निदान एसआय युनिट कोणतं आहे म्हणजे एमकेएस युनिट असेल किंवा सीजीएस युनिट कोणतं आहे हे आपल्याला माहिती हवं. त्यासोबत त्या युनिटचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन कसं होईल, म्हणजे एसआय युनिटचं कन्व्हर्जन जर सीजीएस युनिटमध्ये करायचंय तर कशा प्रकारे कन्व्हर्जन होतं, किंवा ग्रॅम टू मीटर कसं म्हणजे ग्रॅम टू किलोग्राम कसं करायचं, सेंटीमीटर टू मीटर कसं करायचं, सेंटीमीटर टू किलोग्राम कसं करायचं, ह्या बेसिक आहेत गोष्टी फार. परंतु काय होतं, आपण दुसऱ्या गोष्टींमध्ये इतकं लक्ष देतो आणि ह्या सोप्या टॉपिकला इग्नोर करतो, त्यामुळे मग कधी कधी प्रॉब्लेम होतो. त्यानंतर 10⁻1 घात किती आहे, 10⁻2 किती, 10⁻3 किती, म्हणजे ज्याला आपण मिलीग्रॅम म्हणतो तो 10⁻³ आहे. मायक्रोग्रॅम म्हटलं तर 10⁻6 आहे. नॅनो म्हटलं की 10⁻9. तसं जर आपण वाढवत गेलं 10⁻3 म्हणजे किलोग्रॅम, 10⁻6 म्हणजे मेगा म्हणतो आपण, 10⁻9 असतं जीबी, 10⁻12, 10⁻15. ह्याच्यावरती एक क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे की 10⁻18 घात असा क्वेश्चन आहे, त्याला एक्झा म्हणतो आपण, बरोबर ना. तर ते आपल्याला थोडंसं यायला पाहिजे, बेसिक आहे एकदम, ते एकदा दोनदा रीड केल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल. त्यानंतर जे आता मी क्वांटिटी तुम्हाला सांगत होतो, प्रेशर असेल, एनर्जी असेल, वर्क असेल किंवा पॉवर असेल, त्यांचे फॉर्म्युलाज काय आहेत, म्हणजे प्रेशर म्हणजे नक्की काय, फोर्स म्हणजे काय, तर आपण म्हणतो की मास इंटू ऍक्सेलरेशन, MA, F इज इक्वल टू MA. वर्क म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट इंटू फोर्स, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर ना. तर नक्की त्याचे युनिट काय आहेत, त्याचे फॉर्म्युलाज काय आहेत, ते जर एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करायला लागले आपल्याला तर काय, तर ते आपल्याला माहिती हवं. बेसिक म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, आता मेजरमेंट आणि बेसिक फिजिक्सच्या क्वांटिटी आहेत, त्या क्वांटिटीचं कन्व्हर्जन एकमेकांमध्ये कसं होणार, त्यांचे फॉर्म्युलाज काय आहेत हे आपल्याला माहिती हवं. हे बेसिक आहे एकदम. म्हणजे तुम्ही 6वी 7वी 8वीचा स्टेट बोर्ड जरी उघडलं ना तरी त्यात तो डेटा दिलेला आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे ध्वनी नावाचा, साऊंड नावाचा, बरोबर. मग त्याच्यामध्ये सोनार नावाची एक टेक्नॉलॉजी 2023चा किंवा 22चा पेपर आहे, 22चा पेपर आहे ना, त्याच्यामध्ये सोनार कशासाठी वापरलं जातं हे दिलेलं आहे. आता तो प्रश्न मी तुम्हाला दाखवेल, डिरेक्टली स्टेट बोर्डातनं आलेला आहे. स्टेट बोर्डामध्ये दिलेलं आहे की ते पाणबुडी बुडालेली जी असते तिचं नक्की एक्झॅक्ट पोझिशन आणि स्पीड लोकेट करण्यासाठी आपण सोनार वापरतो. मग सोनारमध्ये काय वापरलं जातं, तर अल्ट्रा फ्रिक्वेन्सी साऊंड वापरलं जातं, बरोबर ना. अल्ट्रा साऊंड वेव्ज आहेत त्या. मग अल्ट्रा साऊंड हा शब्द जर तुमच्या कानावर आला तर मग सोनिक काय आहे, इन्फ्रासोनिक काय आहे. सोनिक म्हणजे काय बाबा, हे साधारणतः ह्युमन इयरला जे ऑडिबल साऊंड आहे जो की 20 हर्ट्ज ते 20 किलो हर्ट्ज या रेंजमध्ये आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर इन्फ्रासोनिक म्हणजे काय, तर 20 हर्ट्ज पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेलं साऊंड. अल्ट्रासोनिक म्हणजे 20 किलो हर्ट्ज पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड. मग आता इन्फ्रासोनिक कुणाला ऐकू येतो, सोनिक कुणाला ऐकू येतो, अल्ट्रासोनिक कुणाला ऐकू येतो. आपलं जे लहान मूल आहे म्हणजे ह्युमन इयरची कॅपॅसिटी ही 20 हर्ट्ज पासून 20 किलो हर्ट्ज पर्यंतची आहे, परंतु लहान मूल जे आहे ना त्याला 25 किलो हर्ट्ज पर्यंत ऐकू येतं, बरोबर ना. आता इन्फ्रासोनिक जे आहे ते साधारणतः आकाराने मोठे जे प्राणी आहेत, म्हणजे मी लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, हत्ती असेल, व्हेल मासा असेल, यांना तो 20 हर्ट्जच्या खालचा आवाज ऐकू येतो. म्हणजे हत्ती सुद्धा दूरवर त्यांच्या कळपाबरोबर संवाद साधतात तेव्हा तो इन्फ्रासोनिक साऊंडच्या माध्यमातून. त्यानंतर जे छोटेसे लहान लहान प्राणी आहेत जसं की डॉल्फिन असेल, वटवाघूळ असतील, डॉग्स असतील,
ते अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह मध्ये त्यांचा तो फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर. त्यानंतर आपण पाहतो की ध्वनीचा हवेतला वेग, आता मी तुमच्या बरोबर बोलतोय, तो वेग किती आहे, तर 343 मीटर पर सेकंद आहे. हा का महत्वाची फिगर आहे, तर तुम्हाला जर उद्या विचारलं की एवढ्या डिस्टन्सवरनं तुम्हाला इको येईल का, आता महाबळेश्वरला गेलो किंवा एखाद्या दरीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला इको येतो तिथून, तर तो इको का येतो, मग तो इको येण्यासाठी समोर जिथून आवाज रिफ्लेक्ट होणार आहे ते डिस्टन्स किती असावं, मग त्या डिस्टन्सच्या हिशोबानं आपला जो आवाजाचा स्पीड आहे, ह्युमनचा साऊंडचा स्पीड आहे 343 मीटर पर सेकंद, त्याच्यानुसार किती अंतरावरती ती जर भिंत असेल तर इको येईल, असे जे गणित विचारले जातात कधी कधी, त्याच्यासाठी तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता ही जी साऊंड वेव्ह आहे त्याच्या प्रोपोगेशनसाठी आपल्याला एक मीडियमची गरज असते, बरोबर ना. म्हणजे निर्वात पोकळीमध्ये साऊंडचं वहन किंवा ट्रान्सफर होऊ शकत नाही, हे आपण बघितलंय. तर त्या संदर्भाने एक क्वेश्चन आहे 2022च्या पेपरमध्ये, ज्याच्यामध्ये पृथ्वी आणि एक ग्रह ह्याच्यातलं अंतर मोजण्यासाठी 22चा क्वेश्चन आहे, मी दाखवेल तुम्हाला कोणती मेथड आपण वापरतो. त्याच्यामध्ये उत्तर पॅरालॅक्स मेथड आहे आणि जे बाकीचे पर्याय त्यात इको मेथड एक दिलेली आहे, स्लोप टॅपिंग मेथड एक दिलेली आहे आणि मला वाटतं अजून एक कोणता तरी पर्याय दिलेला आहे, डायरेक्ट डिस्टन्स मेजरमेंट एक दिलेलं आहे, बरोबर. तर इको मेथड तुम्हाला एक कळायला पाहिजे त्यामध्ये की पृथ्वी आणि जो कोणता लेट से बुध शुक्र कोणता ग्रह असेल ह्याच्यामध्ये एक निर्वात पोकळी आहे. त्या निर्वात पोकळीमध्ये जर तुम्हाला कळतंय की साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी आपल्याला मीडियमची गरज आहे आणि ती जर निर्वात पोकळी आहे तर इको मेथडचा उपयोगच होणार नाही, आपल्याला साऊंड जाणारच नाही येणारही नाही, बरोबर ना. म्हणजे तो पर्याय तिथं तुम्ही डिरेक्टली इग्नोर करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती हवं की साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी आपल्याला मीडियमची गरज आहे. त्या प्रकारे साऊंड ही जी एक वेव्ह आहे, साऊंड वेव्ह, ती एक लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे. म्हणजे काय, तर रेअरफॅक्शन आणि कॉम्प्रेक्शन ह्या दोन गोष्टी त्या साऊंड वेव्ह मध्ये येतात. जर वेव्ह आली तर वेव्हच्या हिशोबाने त्याची फ्रिक्वेन्सी असेल, त्याची वेव्हलेंथ असेल, त्याची अँप्लिट्यूड असेल, त्याचं एक टाइम ड्युरेशन असेल, हे वेगवेगळे कंपोनंट्स जे आहेत ते एकमेकाशी कसे इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे 2022 किंवा 23चा परत एक क्वेश्चन आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ दिलेली आहे, त्याच्यावरून एक स्पीड डिटरमाइन करायचं आहे आणि त्या स्पीडवरनं 5 सेकंदामध्ये तेवढ्या स्पीडनं जर गेलं तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल हे काढायचं आहे. सिंपल फॉर्म्युला आहे, व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा म्हणतो आपण, म्हणजे वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्पीड. तुम्हाला वेव्हलेंथ दिली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्याच्यावरनं स्पीड काढायचंय आणि त्या स्पीडनं 5 सेकंद जर गेलो तर मी किती मीटर अंतर जाईल, हे एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. परंतु काय होतं कधी कधी तुमच्यापैकी लोकांनी अभ्यास केला असेल पण काही लोक ते इग्नोर करतात. एकदम सोपी गोष्ट आहे, जे आपल्याला जर तुम्ही सायन्स मिडियमने शिकलेला असाल आणि मला वाटतं 10वी 12वी पर्यंत पण शिकवलेलं ते, पण टिपिकली 11वी 12वी सायन्समध्ये ते रिवाईज होत राहतं आपलं, जो 10वी पर्यंतचा झालेला सिलेबस आहे, त्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने आपण करतो. मग काय होतं, आपल्या डोक्यात एक भीती राहते, अरे इंजिनिअरिंगच्या मुलांना फक्त सायन्स येतं. मी तुम्हाला इंजिनिअरिंगचे पण कित्येक मुलं दाखवतो जी सायन्सला घाबरतात आणि आर्टची पण मुलं आहेत ज्यांनी स्टेट बोर्ड चांगलं केलेलं आहे, एखादं बेस बुक जे कोणतं असेल, लुसेंट असेल, अजून कोणतं असेल, ते फार छान केलेलं आहे, त्यांना चांगले मार्क पडतात. तर बेसिक काय की तुम्ही इग्नोरन्स नाही पाहिजे, आपल्याला आपल्या केलेल्या डेटावरती विश्वास पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की कुठून तरी बाहेरून प्रश्न आलाय बाबा, मग मी आता ते करत बसतो, ते पॉसिबल नाहीये ना आपल्याला. प्रत्येक वेळेस त्याच पुस्तकातून प्रश्न येईल याची शाश्वती नाहीये आपल्याला, बरोबर. मग आता आपण साऊंड बद्दल बोलत होतो, आपण म्हटलं की साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी मीडियमची गरज आहे. मग आता वेगवेगळ्या प्रकारचे आपण मीडियम बघतो, स्थायू मीडियम असतं म्हणजे सॉलिड मीडियम आहे, लिक्विड मीडियम आहे, गॅसियस मीडियम आहे. ह्या वेगवेगळ्या मीडियम मधून साऊंडचा जाण्याचा स्पीड हा त्या मीडियमच्या डेन्सिटीवरती व्हॅरी होतो. म्हणजे स्थायू माध्यमामधून जर साऊंड जात असेल तर त्याचं जे स्पीड आहे ते सर्वाधिक असतं कम्पेअर्ड टू लिक्विड आणि गॅस. म्हणजे जशी जशी डेन्सिटी कमी होईल तसा तसा साऊंडचा स्पीड कमी होत जातो. हे तुम्हाला बेसिक माहिती असायला हवं. त्यानंतर आपण इको म्हटलं मी मगाशी की प्रतिध्वनी म्हणजे नक्की काय, तो काय येतो, किती डिस्टन्सवरनं येतो, साऊंडचा स्पीड एवढा असेल तर किती अंतरावरती ती वॉल असायला हवी जेणेकरून प्रतिध्वनी येईल. हे जे बेसिक आहे ते एकदम सोप्या गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही कधी कधी आता आपण जर सगळेच एकत्र कदाचित बोलायला लागलो आणि हा हॉल जर साऊंड प्रूफ नसेल तर प्रत्येकाचा आवाज असा घुमेल त्या हॉलमध्ये, बरोबर ना. त्याला रिव्हर्बरेशन म्हणतात किंवा मराठीत निनाद म्हणतात मराठीमध्ये. तर ते काय येतात, किंवा जे ऑडिटोरियम असतात वेगवेगळे त्याला साऊंड प्रूफ केलेले असतात, हे तुम्ही बघा, किंवा थिएटर आहेत मूवीचे, सभागृह आहेत, याला आपण साऊंड प्रूफ करतो का, तर ते रिव्हर्बरेशन यायला नको. म्हणजे साऊंड आदळून परत तुमच्यापर्यंत 17 वेळा जर तो यायला लागला तर ज्या बोलणाऱ्याचा आवाज आणि तो निनाद किंवा तो इको तो मिक्स होईल आणि मग तुम्हाला तो ऐकू नाही येणार व्यवस्थित. तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायला हवं, ह्या बेसिक गोष्टी त्या स्टेट बोर्डांमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर सोनार मी बोललो, तर सोनारचा लॉंग फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ते कशासाठी वापरलं जातं, त्याच्यामध्ये कोणत्या वेव्ज वापरल्या जातात,
त्यानंतर साऊंड मधला महत्वाचा एक टॉपिक आहे ह्युमन इयर नावाचा. मग त्या ह्युमन इयर मध्ये 3 हाडं आहेत आपल्या कानाची, मालस, इनकस आणि स्टेप्स. MIS म्हणतो आम्ही त्याला. तर ते मालस, इनकस, स्टेप्सचा क्रम आतून बाहेर आहे की बाहेरून आतमध्ये ते पहा. त्यानंतर ह्युमन इयरचं फंक्शन काय होतं, त्याला किती डेसिबल पर्यंत, किती किलोहर्ट्ज पर्यंत आवाज ऐकू येतो ते बघा तुम्ही. सोनिक बूम नावाचा एक प्रकार आहे. तर नक्की सोनिक बूम म्हणजे काय हे आपल्याला पुस्तकात दिलेलं असतं, पण आपण इग्नोर करतो. आता सोनिक बूम हे एकदम सोपी गोष्ट आहे. ही तुम्ही जर स्टेट बोर्ड मधून नेट केली असेल ना, आणि मला अजून एक गोष्ट अशी सांगायची तुम्हाला, तुम्ही हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी इथं जेवढ्या चांगल्या पद्धतीने कराल ना, जर तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा नसेलही, सायन्स बॅकग्राऊंड असेल, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला बसाल ना, तिथं सुद्धा तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. माझे मित्र आहेत एक, त्यांचं ENTC झालेलं आहे आणि पॅनल त्यांना वाकसरांचा होता, माननीय वाकसरांचा. त्यांना सोनिक बूम म्हणजे काय विचारलं. आता ENTCच्या संदर्भात तसं बघायला गेलं तर तेवढं रिलेशन नाहीये सोनिक बूमचं, पण सायन्स बॅकग्राऊंड आहे आपलं. मग त्यांना साऊंड वरती गेले आणि त्यात सोनिक बूम विचारलं. जर तुम्हाला आतापासूनच त्या गोष्टी क्लिअर असतील तर इंटरव्ह्यू साठी एक्स्ट्रा एफर्ट टाकण्याची गरज नाही पडणार, ते तुमच्या अंगभूत पचनी पडून जाईल सगळं, बरोबर. त्याच्यानंतर सोनोग्राफी टेक्नॉलॉजी एक आपण पाहतो. सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर केला जातो. तर ती कशासाठी वापरतो, तर वेगवेगळ्या आजारांचं निदान करण्यासाठी वापरतो. आणि गर्भलिंग निदानाच्या चाचण्या असतात, बरोबर, किंवा गर्भ कशा पद्धतीने वाढतोय, त्याची ग्रोथ चांगली होते का, ह्याच्यासाठी आपण ते सोनोग्राफी वापरतो. तर बेसिक साऊंड चॅप्टर मध्ये एवढ्या गोष्टी आहेत. त्यानंतर नेक्स्ट फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे प्रकाश नावाचा, लाईट. तर ह्या चॅप्टरवरती बरेच क्वेश्चन असतात आणि ह्या वर्षी सुद्धा ते 2022 आणि 2023 दोन्ही वर्षी सेम क्वेश्चन आलेला आहे, फक्त व्हॅल्यू बदलून दिलेली, अँगल दिलेला आहे आणि नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला काढायचे. 2 आरशे जर अशा अँगलला ठेवले तर किती इमेजेस तयार होतील. जर तुम्ही 2022चा क्वेश्चन नीट बघितलेला असता तर 23ला काही अडचण नसते आली. तुम्हाला माहिती आहे 360 डिग्री आपण दिलेला अँगल -1 इज इक्वल टू नंबर ऑफ इमेजेस. एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. आणि नॉर्मली जी व्हॅल्यू ते देतात ना त्या अँगलची, ती 360ला डिरेक्टली डिव्हायडेबल असते. म्हणजे डिव्हिजन पण एकदम सोपी आहे. 9चा पाढा वगैरे यायला पाहिजे तुम्हाला, तेवढ्या याच्यात होऊन जातं ते. तर त्या नंबर ऑफ इमेजेस मध्ये 2 मार्क आहेत ना तुमचे. ते सायन्सला जर इतक्या इझिली तुम्हाला ते 2 मार्क मिळतात, सायन्स तुम्ही म्हणता ना अवघड आहे हे ते, तर हे सोडायचं नाही आपल्याला. त्यानंतर बेसिकली लाईट काय आहे, तर लाईट ही एक ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. साऊंड जर बघितलं लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे, ही ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. लॉंगिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स मधला फरक काय, त्यांची जी ट्रॅव्हलची डायरेक्शन आहे ती त्याचं जे स्पीड आहे ते नक्की पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे त्या मीडियमचं, किंवा त्या पार्टिकल ऑसिलेट होतात त्याचं, तर ते ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पण म्हणतो आपण लाईटला, EM रेडिएशन. मग EM रेडिएशन तुम्ही जर मेन्स एखादी दिली असेल किंवा मेन्सचा सिलेबस बघितला ना, तर तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये एक EM रेडिएशनचं बेल्ट आहे, ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी, हा जो प्रकाश येतो सूर्यापासून आपल्याला फक्त व्हिजिबल लाईटच दिसते ना. व्हिजिबल लाईटच्या पाठीमागचे 3 बँड आणि पुढचे 3 बँड आपल्याला माहित नाहीत, जे की रेडिओ वेव्हज आहेत, त्यानंतर मायक्रोवेव्हज आहेत. मी लिहिलेलं आहे इकडे, एक मिनिट हा, फक्त आहे कुठेतरी, आता मला पण सापडे ना. ठीक आहे, तर रेडिओ वेव्हज आहेत, मायक्रोवेव्हज आहेत, त्याच्यानंतर इन्फ्रा रेड वेव्हज आहेत, व्हिजिबल लाईट आहे, अल्ट्रा लाईट आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईट, त्यानंतर मला वाटतं एक्स रे आणि गॅमा रे, असा तो 7 वेव्हलेंथ पट्टा आहे. मग नक्की रेडिओ वेव्हज पासून गॅमा वेव्हज पर्यंत जाताना तुमची वेव्हलेंथ कमी होत जाते, फ्रिक्वेन्सी वाढत जाते ह्या साईडला, बरोबर. किंवा उलट मांडलं तर मग त्या पद्धतीने काय होईल, त्याची एनर्जी जी आहे त्या वेगवेगळ्या पट्ट्यांची EM रेडिएशनच्या, ती कुठे कमी आहे, कुठे जास्त आहे. त्यासोबत ह्या 7ही पट्ट्यांचं म्हणजे रेडिओ पासून गॅमा पर्यंत स्पीड कोणत्याचं जास्त आहे, कोणत्याचं कमी आहे, हे थोडासा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे. तर हा 7ही वेव्हचा स्पीड हा समान आहे, कारण हे EM रेडिएशन आहे, लाईटच्या स्पीडने येतात. तर लाईटचं स्पीड किती आहे, 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. ह्या स्पीडने ह्या सगळ्या लाईट येतात. आपल्या ह्युमन आईच्या लिमिटेशन्समुळं आपल्याला फक्त व्हिजिबल लाईट दिसतात. आता हे जे बँड आहेत वेगवेगळे रेडिओ पासून गॅमा पर्यंत, यांचा कुठे कुठे कसा कसा उपयोग होतो, म्हणजे जसं आपण रेडिओ वेव्ह जर बघितलं, पाणी पितो मी थोडस, फास्ट नाही ना होते, नाही ना, व्यवस्थित आहे ना. तर रेडिओ वेव्ह जर बघितलं, कुणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे का आपल्याकडे, नाहीये, ठीक आहे. आपण मोबाईल वापरतो, मोबाईल कम्युनिकेशनचे टॉवर्स आहेत, त्याच्यातनं ज्या इमिट होतात त्या रेडिओ वेव्हज आहेत, बरोबर. आपण AM FM ऐकतो, किंवा अगदी टीव्हीचं प्रक्षेपण सुद्धा जे होतं त्या रेडिओ वेव्हच्या माध्यमातून होतं. त्यानंतर पुढचा पट्टा येतो मायक्रोवेव्हचा. आपण आपल्या घरामध्ये ते ओव्हन आहे, मायक्रोवेव्ह ओव्हन, ज्याच्यामध्ये पदार्थ गरम करतो. घरात नसेल तर आपण कुठे बाहेर समोसा खायला गेलो तिथं तो गरम करून देतो, त्याच्यामध्ये मायक्रोवेव्हचा वापर होतो. मग इन्फ्रासोनिक ज्या वेव्हज आहेत ते कुठे वापरले जातात, प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे, त्याला रिमोट आहे,
तो जो चालू करतो ना, त्या इन्फ्रा लाईट आहे त्याच्यामध्ये वापरलेली. व्हिजिबल जे आहे ते आपण सगळं जे पाहतो, दृष्टीला जे पडतंय आपल्याला, ह्याला सगळं व्हिजिबल लाईटच्या मुळे पडतंय आपल्या दृष्टीला. किंवा ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन तुम्ही ऐकलंय, त्याच्यामध्ये काय होतं, रादर दॅन रेडिओ वेव्ह आपण लाईटच्या माध्यमातून आपला जो डेटा आहे तो डिजिटल माध्यमातून पाठवतो त्या ऑप्टिकल फायबर मधून. तर तिथं पण त्या व्हिजिबल लाईटचा वापर होतो. त्यानंतर पुढचा आहे अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रा व्हायलेट लाईट, त्याचा वापर कुठं होतो. किंवा एक्सरेचा जो वापर आहे तो आपण मेडिकल इमेजिंगसाठी या स्कॅन करण्यासाठी वगैरे करतो. गॅमा वेव्ह तर तुम्ही बघितलं असेल की बटाट्याचं स्प्राउटिंग वगैरे रोखण्यासाठी आपण गॅमा वेव्ह वगैरे वापरतो, नाही का. तर ते तुम्हाला माहिती हवं. त्यानंतर ह्या प्रकाश ह्या चॅप्टरमध्ये ना सगळ्यात महत्वाचं आरसा आणि भिंग, ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या. आता तुम्ही सगळ्यांनी चष्मा घातलाय बऱ्यापैकी लोकांनी, तर तुम्हाला जर विचारलं पटकन की सांगा बरं तुम्ही कोणती लेन्स वापरलेली आहे, कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे, तर ते एकदम सोपं खेळ आहे, मी तुम्हाला सांगतो ते. तर आरशामध्ये 3 प्रकार आहेत, प्लेन मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे आणि कॉन्व्हेक्स मिरर आहे. लेन्समध्ये पण कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स आहे. मग नक्की लाईटचं जे कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणतो आपण, पेन आहे ना इकडे, कॉन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय की लाईट इथून अशी पसरते की अशी एकत्र येते इकडं, नाही काय, याला आपण डायव्हर्जन्स म्हणतो कारण ही पसरते आहे. याला आपण कॉन्व्हर्जन्स म्हणतो कारण हे एकत्र येत आहे. हे रे इथे जाऊन एकत्र आले, हे सगळे असे जर सगळे एकत्रित आले आणि हे पसरले, तर बाबा कॉन्केव्ह मिरर म्हणजे कसा येतो मिरर, हा साधारणतः असा कॉन्केव्ह मिरर, बरोबर ना. ही पृष्ठभाग चकचकीत केलेला आहे. मग कॉन्केव्ह मिरर मुळे तो कॉन्व्हर्ज होईल की डायव्हर्ज होईल, किंवा कॉन्व्हेक्स मिरर असेल तर तो कॉन्व्हर्ज होईल का डायव्हर्स होईल. मग मिररच्या संदर्भाने वेगवेगळ्या टर्म्स आहेत. फोकल लेंथ असेल, पोल असेल, प्रिन्सिपल ऍक्सिस असेल, बरोबर ना, त्याची रेडियस असेल, तर ते म्हणजे नक्की काय. किंवा फोकल लेंथ दिली असेल तर रेडियस काढा, रेडियस दिली असेल तर फोकल लेंथ काढा, अशा ज्या गोष्टी असतात लेन्सच्या संदर्भाने पण आहेत त्या. त्यानंतर हा जर प्रिन्सिपल ऍक्सिस आपण म्हटलं, आता पेननीच करावं लागेल हे, हा जर एक प्रिन्सिपल ऍक्सिस म्हटलं आणि इथं जर असा मिरर काढला किंवा लेन्स पण काढली, तर इकडे पॉझिटिव्ह का इकडे पॉझिटिव्ह, खाली पॉझिटिव्ह का वर पॉझिटिव्ह जे आहेत आपण जे पकडतो, तर ते आपल्याला लक्षात असायला हवं सगळ्या गोष्टी. त्यानंतर आरशाच्या संदर्भातले टर्म मी तुम्हाला सांगितलं, प्रिन्सिपल ऍक्सिस, फोकस वगैरे. फोकल लेंथ म्हणजे काय, रेडियस अपॉन 2, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग नक्की फोकल लेंथ कुठून कुठपर्यंत असते, त्याचा तो सेंटर ऑफ कर्वेचर नक्की कुठं आहे, ह्या गोष्टी बेसिक आहेत ज्या तुम्ही स्टेट बोर्डात दिलेल्या आहेत तुम्हाला. त्यानंतर आरशाच्या संदर्भानं वेगवेगळ्या लाईट कशा आल्या तर इमेज कशी तयार होईल, इमेज आपली पूर्ण इमेजसाठी आरशाची हाईट किती हवी, ह्या गोष्टी त्या चॅप्टरमध्ये आहेत, त्या व्यवस्थित करा. त्यानंतर भिंगाचं जर बघितलं, तुमच्या माझ्या चष्म्याला आता पॉवर आहे, काही कोणाचा 1 असेल, 2 असेल, -1 -2, वृद्धांसाठी पॉझिटिव्ह असतात, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे. मग भिंगाची शक्ती कशामध्ये काढतात तर ते डायऑप्टरमध्ये काढतात. डायऑप्टर कसे काढतात तर पॉवर इज इक्वल टू 1/f, बरोबर ना. आणि एफ म्हणजे ती फोकल लेंथ आहे, बरोबर ना, ती मीटरमध्ये असते. आणि 1/f ज्याच्यानंतर जी पॉवर येते डायऑप्टर मध्ये येते. समजा माझा चष्मा -0.75 आहे, तर त्या हिशोबाने मग त्याची फोकल लेंथ किती असेल, असे जे गणित दिले तुम्हाला कधी, तर ते सुटायला पाहिजेत. आता जसं आपण साऊंडमध्ये ह्युमन इयर बघितला, तसा चॅप्टर ह्या लाईटमध्ये डोळा महत्वाचा आहे. मग डोळ्यामध्ये लाईट कुठून एंटर करते, त्या डोळ्यांमधून ती एंटर झाल्यानंतर ती कशी कशी पास होते, रेटिनावर इमेज कशी तयार होते, हे सगळं आपल्याला त्यात आलं पाहिजे. त्यानंतर ह्या डोळ्याच्या दृष्टीने, आता डोळा जर अभ्यासला, त्यानंतर आपल्याला चष्मा लागला, तुमच्या वडिलांना पॉझिटिव्ह नंबरचा, आई वडिलांना पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा असेल, आपल्याला निगेटिव्ह नंबरचा चष्मा आहे, तर तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच काय आहे, ती इमेज जी रेटिनावरती फॉर्म व्हायला पाहिजे, ती रेटिनाच्या अगोदर फॉर्म होते की रेटिनाच्या नंतर फॉर्म होते, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे तेव्हा आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. मग आता कॉन्केव्ह लेन्स जर असेल तर तो डायव्हर्ज करतो की कॉन्व्हर्ज करतो, त्या हिशोबानं रेटिनावरती इमेज जर आपल्याला फॉर्म करायची आहे, तर त्याच्यासाठी जर अलीकडे इमेज पडली तर डायव्हर्ज करावी लागेल, थोडी पुढे ढकलावी लागेल इमेज. आणि जर पलीकडे जात असेल, रेटिनाच्या पण बाहेर जात असेल, तर त्याला अलीकडे खेचून आणण्यासाठी कॉन्व्हर्ज करायला लागेल. म्हणजे आपण जे कॉन्व्हेक्स लेन्स जर बघितलं आणि अशी जर लाईट आली कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये, समजा हे लाईटचे रेज आहेत समजा, तेव्हा ते जेव्हा पास करतात लेन्सला त्यावेळेस ते असे कॉन्व्हर्ज होतात, बरोबर का. म्हणजे रेटिनाच्या पलीकडे फॉर्म होणारी इमेज आपण रेटिनाच्या अलीकडे आणू शकतो जर आपण कॉन्व्हेक्स लेन्स लावलं तर. निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता. त्याच्यानंतर अजून जास्त ओल्ड एज झाल्यानंतर काय होतं की दोन्ही पण लेन्स लावायला लागतात, बायफोकल, म्हणजे मला जवळचंही दिसत नाही लांबचंही दिसत नाही.
मग मला जवळचं वाचायचं तर कॉन्केव्ह लेन्स मी खाली लावेल आणि लांबचं बघायचं तर वरच्या साईडला मी कॉन्व्हेक्स लेन्स लावेल. अशा पद्धतीने त्या गोष्टी आहेत. तर ते नक्की डोळ्याची समायोजन शक्ती जी आहे ती आपली कमी जास्त होते वयानुसार, कामानुसार. तर त्यामुळे ते कोणतं लेन्स कुठं लावायचं, का लावायचं, ती शक्ती का कमी जास्त होते, त्यानंतर डोळ्याचं भिंग कोणतं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतील त्याच्यामध्ये. त्यानंतर रॉड सेल आणि कोन सेल नावाचा एक प्रकार आहे, जो की रॉड सेल जो आहे ना तो अंधारामध्ये आपल्याला व्यवस्थित पाहण्यासाठी प्रकाशाची ती तीव्रता आहे ना ती कमी जास्त झाल्यानंतर जे दृष्टीला इमेज पडते त्याच्यामध्ये मदत करते. कोन सेल ज्या आहेत त्या कलर म्हणजे सी वरनं कलर असं लक्षात ठेवा तुम्ही. रंगांची जाणीव कोन सेलला सी आहे, कलर मध्ये सी आहे. रंगांची जाणीव आपल्याला त्या कोन सेल करून देतात. त्यानंतर आता हे आरशे आणि भिंग मी बोललो ह्याच्यामध्ये, ह्यांचे उपयोग काय आहेत. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आता माझं पण चुकतं, जर मी आपण रिव्हिजन नाही केली ना तर गाडीला लावलेला जो मिरर आहे साईड मिरर, किंवा घरामध्ये प्लेन मिरर आहे, किंवा कधी कधी अजून वेगवेगळ्या ठिकाणी दाढीचा मिरर असतो आपला, बरोबर ना. तर ते कोणते मिरर आहेत, त्या मिरर नक्की कॉन्व्हर्ज करतं, इमेज मोठी करतं, छोटी करतं, गरजेचं काय हे थोडं बघून घ्या. लेन्सेसच्या बाबतीत पण तेच आहे. त्यानंतर आता महत्वाच्या टर्म सुरू होतात थोड्याशा लाईटच्या, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, स्कॅटरिंग आणि डिस्पर्शन. ह्या 4 महत्वाच्या टर्म्स आहेत. रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर एका ठिकाणी लाईट पडली आणि आदळून परत माघारी आली, म्हणजे आपलं प्रतिबिंब जे आपल्याला आरशामध्ये दिसतं मिररमध्ये ते रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे, बरोबर ना. तिथं ते रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं कारण लाईट आदळून माघारी येत आहे. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, थोडक्यात तुमच्या चष्म्यामधून किंवा एखाद्या ग्लासमधून, काचेमधून लाईट आरपार जाते, बरोबर, तेव्हा ते रिफ्रॅक्शन आहे. आरपार जाण्याला रिफ्रॅक्शन म्हणतो आपण. मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहेत वेगवेगळे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या काचेमधून लाईट आरपार जाते आणि ती जी नॉर्मल काढतो आपण परपेंडिक्युलर लाईन, रे पास होतो ना तो नॉर्मल कडे झुकतो की नॉर्मल पासून दूर झुकतो, हे त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याच्यावरती हे करतं, मॅटर करतं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तो कसा काढायचा, तर माझ्या माहितीप्रमाणे 2021 किंवा 22चा क्वेश्चन आहे, बहुतेक 21ला असावा, सायन्समध्येच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा होता आणि बहुतेक स्पीड दिलं होतं आपल्याला 2 मिडियमचं. म्हणजे लेट से हवेमधून काचेमध्ये जातोय तो, तर त्यावेळेस हवेत एवढं स्पीड आहे, काचेत एवढं स्पीड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा. एकदम सोपं आहे, पण तो आपल्याला काढता आला पाहिजे. V1/V2 किंवा V2/V1 जे कोणता फॉर्म्युला आहे, कुठून कुठे जातो त्याच्यावरती तो डिपेंड करतो. किंवा 2 मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिल्यानंतर त्या दोघांच्या ट्रान्झिशन मध्ये काढा असं सांगितलं जातं. तर त्या सोप्या गोष्टी आहेत, ते एकदम सोपे फॉर्म्युला असतात, ते तुम्हाला करायला लागेल. त्यानंतर आता आपण मी म्हटलं की रिफ्रॅक्शन झालं. स्कॅटरिंग म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी प्रकाश पडला आणि तिथून विखुरला तर त्याला आपण स्कॅटरिंग म्हणतो. म्हणजे काय झालं, आता रिफ्लेक्शन आदळून माघारी आली, रिफ्रॅक्शन मध्ये आरपार गेलं, स्कॅटरिंग मध्ये प्रकाश पडला आणि तिथून वेगवेगळ्या दिशांना स्कॅटर झाला. आणि डिस्पर्शन म्हणजे काय की सूर्यापासून येणारी जी व्हाईट लाईट आहे तिचं तिच्या बेसिक 7 कलर्स मध्ये जर सेपरेशन झालं, म्हणजे प्रिझम ठेवला आपण, किंवा बऱ्याचदा आपण रंगधनुष्य इंद्रधनुष्य बघतो ना, त्याच्यामध्ये ते ड्रॉपलेट्स आहेत, वॉटर ड्रॉपलेट, त्याच्यामध्ये लाईट जाते, मग ती आत पहिल्यांदा रिफ्रॅक्शन होतं, मग ती त्याच्या ड्रॉपलेटच्या दुसऱ्या भागाला आदळून रिफ्लेक्ट होते, पुन्हा स्कॅटर होते. तर हे जे आहे की इंद्रधनुष्यामध्ये नक्की काय काय गोष्टी घडतात हे आपल्याला माहिती पाहिजेत. मग डिस्पर्शन कळालं, रिफ्लेक्शन कळालं, रिफ्रॅक्शन कळालं, स्कॅटरिंग कळालं की तुम्हाला ते कळून जाईल. त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे मीडियम आहेत. म्हणजे ट्रान्सपरंट मीडियम म्हणजे काय, आता तुमचा चष्मा, माझा चष्मा हा ट्रान्सपरंट आहे, आरपार पाहू शकतो. ट्रान्सलुसेंट म्हणजे बऱ्याचदा ह्या खिडकीच्या काच आहेत, अंधुकसं दिसतं आपल्याला बाहेर, म्हणजे कोणीतरी व्यक्ती हालचाल करतं एवढंच कळतं आपल्याला, त्याला ट्रान्सलुसेंट म्हणायचं. आणि ओपेक म्हणजे काय, दिसतच नाही आरपार, त्याला म्हणतात ओपेक. हे 3 मीडियम आपल्याला माहिती हवेत. त्यानंतर मग अशी मी बोललो की प्रतिमांची संख्या काढायची आपल्याला. त्या प्रतिमांची संख्या आपण कशी काढणार, तर 360 डिग्री आपण दिलेला अँगल -1. काय प्रॉब्लेम आहे कुणाला, नाही ना, ठीक आहे. तर ते 2 वेळा क्वेश्चन आलेलं आहे आणि भविष्यात ते रिपीटही होऊ शकतात क्वेश्चन अजून, भले तो कंबाईनला होईल, राज्यसेवेला होईल, परंतु काय होतं मग ते PYQ आपण चांगल्या पद्धतीने बघणं गरजेचं असतं. त्यानंतर ताऱ्यांचं लुकलुकणं काय आहे, किंवा मृगजळ म्हणतो आपण रस्त्यानं चाललोय भर उन्हामध्ये आणि मध्येच आपल्याला असं काहीतरी तयार झाल्यासारखं वाटतं, मृगजळ जे म्हणतो आपण, ते का तयार होतं, उष्णता आणि प्रकाशाचा कोणता इफेक्ट आहे ते आपल्याला माहिती हवं. आता लाईट झालं, आता आपण मोशन बघतो, गती आणि गतीचे प्रकार. मग गतीमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे, हेच लोकांना कळत नाही. डिस्टन्स म्हणजे काय की लेट से मी माझ्या घरून निघालो, स्पार्क अकॅडमीमध्ये आलो आणि परत इथून गेलो
माझ्या घरी गेलो, माझी डिस्टन्स लेट्स से 10 किलोमीटर येण्याचं आणि 10 किलोमीटर जाण्याचं 20 किलोमीटर झालं, पण डिस्प्लेसमेंट मी जेव्हा माझ्या घरी जाईल तेव्हा माझी शून्य होईल ना. ज्या ठिकाणून निघालो त्याच ठिकाणी मी आलो, बरोबर. मग त्या दृष्टीनं डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्याच्या रिस्पेक्टिव्हली स्पीड आणि व्हेलोसिटी म्हणजे काय. तर व्हेलोसिटी एक व्हेक्टर क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करते. स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे ज्याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करत नाही. मग नक्की डिस्टन्सची संदर्भात व्हेलोसिटी आहे की डिस्टन्सच्या संदर्भात स्पीड आहे हे आपल्याला कळायला पाहिजे, बरोबर. त्यानंतर ऍक्सेलरेशन एक टर्म आहे, बरोबर ना. आपण गाडी पळवतो त्याचं स्पीड वाढत जातं. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे की आत्ताचा स्पीड मायनस अगोदरचा स्पीड भागिले त्या वाढलेल्या तो स्पीड वाढण्यासाठी लागलेला टाइम अपॉन टी, फी मायनस यू अपॉन टी. त्यानंतर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असतं, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे, झिरो ऍक्सेलरेशन आहे, ते म्हणजे काय. त्यानंतर न्यूटनचे गतीचे नियम आहेत आपल्याला, बरोबर. लहानपणापासून करत आलो आपण, 7वी 8वी 9वी 10वी पूर्ण रट्टा मारला. आता मी शिकलोय मराठीमध्ये 10वी पर्यंत, त्यामुळे ते न्यूटनचे गतीचे नियम आहेत ना ते मी मराठीतच पाठ झालेत माझे, ते भिनलेत रक्तामध्ये, की मला ते इंग्लिशमध्ये बोलताच येत नाहीत बऱ्याचदा. मग 11वी 12वी माझी सायन्सने झालेली असते तरी पण ते लहानपणीचं पाठांतर राहतं ना लक्षामध्ये तसं. तर पहिला जो नियम आहे न्यूटनचा तो आहे जडत्वाचा नियम, म्हणजे इनर्शियाचा नियम आहे. म्हणजे एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल किंवा मोशनमध्ये असेल तर ती त्याच अवस्थेत राहते, म्हणजे रेस्टमध्येच राहील किंवा मोशनमध्येच राहील अनटिल अँड अनलेस त्याच्यावरती कोणता एक्सटर्नल फोर्स वर्क नाही करत, बरोबर. तर ते जडत्वाचा नियम म्हणतो. मग जडत्वाचे पण प्रकार आहेत. इनर्शिया ॲट रेस्ट असेल, इनर्शिया ड्यू टू मोशन असेल, इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन असेल, ते म्हणजे काय. त्यानंतर दुसरा नियम आहे मोमेंटमचा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा. म्हणजे काय, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त दलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता हे इंग्लिशमध्ये बोललं तर जास्त इझी आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अँड इट इज इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. तर ते म्हणजे काय, पी इज इक्वल टू एम व्ही म्हणतो आपण, मास इंटू व्हेलोसिटी. त्याच्यानंतर कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे काय, ते टक्कर झाल्या दोन बॉल्सच्या, आपण पुस्तकात वाचले, दोन बॉल एकमेकाला टक्कर झाली तर तो कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम होतं, ते म्हणजे काय. त्यानंतर तिसरा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे न्यूटनचा, क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल, ऍक्शन आणि रिॲक्शन. मग त्या ऍक्शन रिॲक्शनचा उपयोग आपल्याला कुठे होतो. रॉकेटचं उड्डाण जे होतं तो ते खाली फोर्स अप्लाय करतो आणि वर जातो, किंवा बंदुकीची गोळी आहे, गोळी पुढे जाते पण बंदूक मागे येते. तर ते एक्झाम्पल आपल्याला समजले पाहिजेत. त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन आहेत बघा, 3 इक्वेशन आहेत, बरोबर. फी इज इक्वल टू यू प्लस एटी लिहितो वाटलं तर मी तेवढ्या पुरतं. यू प्लस एटी ut plus 1/2 at square v square is equal to u square plus 2as, बरोबर. तर हे फॉर्म्युला आपण लहानपणापासून बघत आलेलो आहे. मग ह्याच्यामध्ये फी म्हणजे काय, यू म्हणजे काय, ए म्हणजे काय, टी म्हणजे काय, एस म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला माहिती हव्यात. आणि मग तुम्हाला साधं गणित दिलं जातं की अगोदरचं ऍक्सेलरेशन एवढं आहे बाबा, किंवा अगोदर व्हेलोसिटी 0 होती नंतर एवढी व्हेलोसिटी झाली, त्याच्यावरनं ए काढा टी काढा. हे सिंपल आहे. हे जर तुम्हाला 3 फॉर्म्युले माहित असतील तर गतीच्या रिलेटेड किंवा मोशनच्या रिलेटेड कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर येतो गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, मग तो आपल्याला फोर्स दिलेला असतो, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. त्याच्यामध्ये जी म्हणजे काय आहे, m1 m2 काय आहे. त्यानंतर छोटा जी असतो ना आपल्याला, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो आपण त्याला, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग तो छोट्या जी ची व्हॅल्यू ही gm अपॉन r स्क्वेअर, म्हणजे मोठा gm. जी इज इक्वल टू हा जी, हा पृथ्वीचं वजन r अपॉन r स्क्वेअर. म्हणजे कोणत्याही वस्तूवरती क्रिया करणारं जे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे ते त्या वस्तुमानावर अवलंबून नसतं, तर ते पृथ्वीच्या वस्तुमानावर अवलंबून असतं. आणि ही रेडियस ती पृथ्वीची रेडियस आहे, बरोबर. तर हा छोटा जी हा इक्वेटरवरती किती असेल, म्हणजे विषुववृत्तावर किती असेल, पोलवरती किती असेल, पृथ्वीपासून वरती जाताना कमी जास्त होतो, त्यानंतर पृथ्वीपासून खाली जाताना कमी जास्त होतो, तो कशा प्रकारे चेंज होतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर सॅटेलाइट हा जो सगळ्यांना आवडता विषय, आपला चांद्रयान असेल किंवा आता आदित्य L1 असेल, पुढे आपले अजून गगनयान वगैरे मिशन होणार आहेत. तर सॅटेलाइटच्या ऑर्बिट कोणत्या आहेत. जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस ऑर्बिट असते, जी इक्वेटरच्या वरती 36,000 किलोमीटर वरती फिरते. म्हणजे बघा, मी 2018ची पहिली प्रिलिम दिली होती, तर त्या प्रिलिम मध्ये एक सोपा क्वेश्चन आलेला की तो जो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आहे तो किती उंचीवरती असतो.
हाईट किती आहे, सोपं 36,000 किलोमीटर आहे आपल्याला माहिती आहे. पण कधी कधी काय होतं आपल्याला ऑन द स्पॉट कळत नाही ते नक्की कोणती बाबा. ह्या बेसिक गोष्टी इग्नोर करतो आपण. तर जिओ स्टेशनरी आणि जिओ सिंक्रोनस ही विषुववृत्ताच्या वरती फिरणारी ऑर्बिट आहे, जे 36,000 किलोमीटर वरती पृथ्वीच्या स्पीडने फिरतात. मग पोलर ऑर्बिट म्हणजे काय, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव याच्या भोवती फिरणारी, त्याची उंची साधारणतः 2,000 किलोमीटर असते, बरोबर ना. ते कधी कधी 700-800 किलोमीटर पासून 2,000 किलोमीटर पर्यंत व्हॅरी होतात. मग आता त्या ऑर्बिटमध्ये म्हणजे जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आपण कोणत्या प्रकारचे सॅटेलाइट पाठवतो आणि पोलर ऑर्बिटमध्ये कोणते पाठवतो, म्हणजे कम्युनिकेशनचे जे सॅटेलाइट आहेत ते आपण तिथे पाठवतो जिओ सिंक्रोनस ऑर्बिटला, बरोबर. आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट असतील, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, कारण आपल्याला जवळून करायचं ना ते ऑब्झर्वेशन. 36,000 किलोमीटर वरून अर्थ पाहणे आणि 2,000 किलोमीटर वरून अर्थ पाहणे लिमिटेशन्स आहेत ना. मग 2,000 किलोमीटर वरून किंवा 700-800 किलोमीटर वरून बघितलं तर पृथ्वीचा चांगल्या प्रकारे अंदाज येईल आपल्याला. मग तो वनांचा सर्वे असेल, जमिनीचा सर्वे असेल, वेगवेगळ्या ठिकाणचं सर्वेक्षण असेल, चोपडपट्ट्या असतील, डोंगरदऱ्या असतील, अगदी धरणांचं सर्वेक्षण असेल, हे सगळं आपण पोलर सॅटेलाइटच्या माध्यमातून किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणतो आपण त्याला, किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतो, बरोबर. मग ते सॅटेलाइट कोणते आहेत भारताचे, रिसेंटली जर कोणतं पाठवलं असेल तर तो करंटमध्ये तुम्हाला महत्वाचा ठरेल. मग तो कम्युनिकेशनचा असेल किंवा आपला रिमोट सेन्सिंगचा असेल. तर ते ऑर्बिट थोड्याशा माहिती करून घ्या. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी हा एक महत्वाचा चॅप्टर आहे बघा, फार महत्वाचा. इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टीने जर बघितलं तर काय काय येतं, करंट येतं. करंट म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, रेझिस्टन्स म्हणजे काय, रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय, त्याच्यानंतर कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, बरोबर ना. सेमीकंडक्टर एक आहे. आता सेमीकंडक्टरचं आजकाल फार प्रस्त वाढले, कारण चिप्स वगैरे जे आपण बनवतो, सगळ्या कंपोनंट्स आहेत इलेक्ट्रॉनिक्सचे, ते सेमीकंडक्टर चिप्स आहेत. त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर मटेरियल असतं, सिलिकॉन किंवा जर्मेनियम. मग ते का महत्वाचं ठरतंय, आता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालो आम्ही बरेच जण, कोणी कम्प्युटर इंजिनियर झालं. बऱ्याचदा तर आपल्याला हेच कळत नाही की कम्प्युटरला आपण म्हणतो 0 आणि 1 ची भाषा कळते, 0 आणि 1 ची, किंवा मोबाईलला 0 आणि 1 ची भाषा कळते. ती का कळते हेच कळत नाही लोकांना इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण बऱ्याचदा. तर त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स आहेत, त्या चिप्समध्ये ट्रान्झिस्टर आहे, त्या ट्रान्झिस्टरला 0-1 ची भाषा समजते, ऑन ऑफ केलं जातं त्याला म्हणून. तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला समजायला हव्यात. त्यानंतर मागच्या वर्षीचा एक प्रश्न आहे बघा 2023चा, की टेम्परेचर जर कमी करत गेलो एखाद्या कंडक्टरचं तर तो चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकतो गोष्टी, तर त्याला कोणतं कंडक्टर म्हणतात. तर त्या पर्यायामध्ये कंडक्टर, सुपर कंडक्टर, इन्सुलेटर आणि अजून काहीतरी एक पर्याय दिलेला आहे. त्याचं उत्तर सुपर कंडक्टर आहे. पुस्तकातलं ते मी तुम्हाला दाखवेल ते. तर ते इझी आहे एकदम. त्यानंतर ओहमचा लॉ, आता मला वाटतं मागच्या वर्षीच्याच पेपरमध्ये 2022 किंवा 23च्या ओहमचा लॉ आपण लहानपणापासून शिकलेलो आहे, 10वीच्या अगोदर पण शिकलोय. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. आणि मग ज्यावेळेस त्याला तो आपण कॉन्स्टंट देतो त्याला, तो व्ही इज इक्वल टू आय आर म्हणतो, म्हणजे व्होल्टेज इज इक्वल टू इलेक्ट्रिसिटी गुणिले रेझिस्टन्स. ह्या फॉर्म्युल्यावरती गणित आहेत आणि कित्येकदा आलेली आहेत, परंतु ती सुद्धा जर आपली चुकतात. किंवा कधी कधी काय होतं, ते व्होल्टेज दिलं, त्या व्होल्टेजवरनं पॉवर काढायची, पॉवरवरनं ते युनिट काढायचं, की युनिट म्हणजे काय, 1 किलोवॅट अवर म्हणजे किती. मग त्या एका युनिट, जसं आपल्याला घरामध्ये पर युनिट चार्ज होतो ना, तर पर युनिटला लेट से 7 रुपये चार्ज असेल, तर एवढ्या काळासाठी हा एक बल्ब वापरला, लेट से 2 तासासाठी मी एक बल्ब वापरला, त्या बल्बचं कन्झम्पशन एवढं आहे, तर किती रुपये खर्च झाले. एकदम सोपं गणित आहे, पण ते आपण करतच नाही व्यवस्थित, त्यामुळे प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्यानंतर जूलचा हिटिंग इफेक्टचा नियम आहे, H इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, हा एक नियम आहे. मग त्याचं जूल आणि कॅलरीचं कन्व्हर्जन कसं होणार ते थोडं बघून घ्यावं लागेल. त्यानंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणजे फ्यूज वगैरे जो आहे ना, आपण घरामध्ये फ्यूज लावतो, ती वितळते बघा, जास्त जर व्होल्टेज किंवा करंट कमी जास्त झालं तर ते का लावलेले आहे. आपले जे अप्लायन्सेस आहेत घरामध्ये, फॅन, टीव्ही, काय फ्रीज वगैरे जे काय असतील, ते जर अचानक इलेक्ट्रिसिटीचा लोड वाढला तर ती इलेक्ट्रिसिटी तिथपर्यंत पोहोचावी नाही तर डिव्हाइसेस पर्यंत, नाहीतर डिव्हाइसेस डॅमेज होतील. तर ती फ्यूज वितळली, ती पुढे जातच नाही ना इलेक्ट्रिसिटी, तिथंच बंद होतं. त्याला हिटिंग इफेक्ट ऑफ कंडक्टर म्हणतो किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण. तो तिथं वितळला की सप्लाय बंद झाला, ती फ्यूज आपल्याला रिप्लेस करता येते. ती एक वायर आहे, ते आपण टाकतो. शेतकऱ्याची मुलं असतील तर त्यांना माहिती आहे प्रत्येकाला, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट आहे की मॅग्नेटिझम, चुंबकत्व. मग आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी जर व्हॅरी केली आपण तर चुंबकत्व तयार होतं, बरोबर. किंवा चुंबकत्व जर व्हॅरी केलं तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. तर ते जे नियम आहेत त्याच्या संदर्भातले ते पाहून घ्या. त्यानंतर राईट हँड रूल आणि लेफ्ट हँड रूल आहेत बघा, थंबचा रूल एक, ते बघून घ्या. त्यासोबत मोटर म्हणजे काय आणि जनरेटर म्हणजे काय. आता जर कोणी शेतकऱ्याचा असेल तर त्याला मोटर हा प्रकार माहिती आहे, पण नक्की काय करतं ते, तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतं, आणि जनरेटर काय तर ते मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटीमध्ये करतं. एवढं सोपं आहे. त्याचं वर्किंग दिलेलं आहे थोडंफार पुस्तकामध्ये, ते बघून घ्या, कारण ते चुंबकत्वाशी रिलेटेड आहे, मॅग्नेटिझमच्या रिलेटेड आहे. त्यानंतर फिजिक्सचा शेवटचा चॅप्टर किंवा सेकंड लास्ट चॅप्टर जर म्हटलं तर एक सूर्यमाला किंवा आपली जी
ग्रह फिरतात किंवा हे विश्वाची उत्पत्ती हे थोडंसं जर बघितलं तर आपले जे 8 ग्रह आहेत सूर्याभोवती फिरणारे त्यांची सिक्वेन्स असेल, त्याला लागणारा रिव्होल्युशनचा पिरियड असेल, पृथ्वी जवळचा सगळ्यात ग्रह कोणता, सूर्याजवळचा सगळ्यात जवळचा ग्रह कोणता, किंवा प्लुटोला आपण आता बटू ग्रह म्हणतो, बरोबर ना, डॉर्फ प्लॅनेट, त्याला डॉर्फ प्लॅनेट कधीपासून म्हणतो, का म्हणतो, ऍस्टेरॉइडचा बेल्ट आहे, 4 ग्रह आहेत अगोदर, नंतर 4 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये एक ऍस्टेरॉइड बेल्ट आहे, ते थोडं बघून घ्या. मागच्या वर्षी त्याच्या संदर्भाने एक प्रश्न होता की पृथ्वी आणि मला वाटतं ग्रहाचं ते स्पीडवरनं कोणत्या स्पीड जास्त कमी कशावरनं ठरतं याच्या संदर्भाने तो एक प्रश्न होता. त्यानंतर लाईट इयर म्हणजे काय, म्हणजे सूर्यप्रकाश हा एका वर्षामध्ये किती अंतर ट्रॅव्हल करतो म्हणजे लाईट इयर, बरोबर, ते त्यात एक दिलेली एक किंमत त्याची, तेवढी बघून घ्या फक्त एकदा. त्यानंतर आता सॅटेलाइट मग अशी बोललो ना मी, त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट पाठवलेले आहेत. जसं की आपण आता चांद्रयान पाठवलं होतं, किंवा वेगवेगळ्या ग्रहांभोवती फिरणारे वेगवेगळे उपग्रह आहेत. तर आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे काय, ते का पाठवतो, त्यांचा उपयोग काय आहे, किंवा रिसेंटली जर करंटमध्ये कोणता पाठवला असेल तर तो करंटच्या अँगलने तुम्हाला महत्वाचा ठरेल. त्यानंतर मग अशीच बोललो मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बद्दल, बरोबर ना, म्हणजे रेडिओ वेव्ह, मायक्रोवेव्ह, इन्फ्रावेव्ह, त्याच्यानंतर व्हिजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्स रे आणि गॅमा, त्यांचे प्रकार, त्यांच्या वेव्हलेंथ, त्यांच्या फ्रिक्वेन्सी, त्यांचं स्पीड तर मी सांगितलं सगळ्यांचं कॉन्स्टंट आहे, बरोबर. त्यानंतर आपलं व्हिजिबल लाईट जो आहे तो त्या 7 कलर्स मध्ये, इंद्रधनुष्य जो म्हणतो आपण सप्तरंगी, तो व्हिपग्युआर ह्या सिक्वेन्समध्ये तो होतो. मग त्याच्यात फी पासून आर पर्यंत कोणत्या कलरची वेव्हलेंथ जास्त आहे, कोणत्या कलरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कोणत्या कलरची एनर्जी जास्त आहे. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन फीचं जास्त होतं की आरचं जास्त होतं, जर ज्याचं जास्त होतं ते जास्त का होतं, कमी होतं ते कमी का होतं. त्यानंतर आपण रेड लाईट सिग्नल दाखवतो, बरोबर ना, तो रेडच का दाखवतो, कारण ते जास्त अंतर ट्रॅव्हल करतं, बरोबर ना. त्या गोष्टी एक बघून घ्या. हा आता फिजिक्स हा टॉपिक एंडला आलेला आहे, लास्ट आहे त्याच्यामध्ये गणित, जे सगळ्यांचा आयदर पॉझिटिव्ह पॉईंट आहे किंवा निगेटिव्ह पॉईंट आहे, बरोबर. आपण घाबरतो. आता गणित मी थोडेसे 8-10 प्रकारचे गणित प्रकार सांगितलेले आहेत. आरसा आणि प्रतिमा काय सोपं आहे त्याच्यामध्ये, वाटतं तुम्हाला त्यात काय अवघड, मला तर काहीच नाही वाटत. साधा सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे आरसा आणि, आपल्याला विचारतात नंबर ऑफ इमेजेस म्हणजे काय, तर 360 डिग्री अँगल भागिले दिलेला अँगल -1. साधं कॅल्क्युलेशन आहे. 30 डिग्री जर तुम्हाला इथं दिलं, इथून इथं भागलं, -1 केलं, आलं 40 दिलं किंवा 60 दिलं, एकदम सोपं आहे. ते अँगल आरशाचा किती आहे त्यातनं किती इमेजेस तयार होतील. आणि ह्या फॉर्म्युल्यावरती जर आपलं चुकत असेल तर मग आपल्याला विचार करण्याची गरज आहे की बाबा आपलं का चुकतंय नक्की, नाही का. हे सोपं आहे एकदम. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं फी इज इक्वल टू एन लॅम्बडा, म्हणजे साऊंडचं स्पीड असेल किंवा लाईटचं स्पीड असेल तर ते आपण व्हेलॉसिटी कशी काढतो, एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, बरोबर. मग तुम्हाला जर फ्रिक्वेन्सी दिली आहे, वेव्हलेंथ दिली आहे आणि स्पीड काढायला सांगितलंय, सोपं आहे ना. किंवा स्पीड काढल्यानंतर सांगितलंय की ह्या स्पीडने 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद एखादी वेव्ह ट्रॅव्हल झाली असेल, वस्तू ट्रॅव्हल झाली असेल, साऊंड ट्रॅव्हल झाला असेल तर किती डिस्टन्स कव्हर करेल. डिस्टन्स तुम्हाला माहिती कसं काढायचं, टाइम गुणिले स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. तो गणित तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला थोड्या वेळानं. हा, त्यानंतर जसं मी म्हटलं ओहमचा लॉ, फी इज इक्वल टू आय-आर. हे जर तुम्हाला माहिती आहे, करंट दिला असेल, व्होल्टेज दिला असेल, रेजिस्टन्स काढायचा असेल, किंवा कोणती एक क्वांटिटी मिसिंग आहे, 2 क्वांटिटी दिलेल्या आहेत, साधा गुणाकार भागाकार आहे, त्यात काहीच अवघड नाहीये. त्याच्यावरनं जर पॉवर काढायला लावली तर पॉवर म्हणजे काय, त्याच्यानंतर युनिट कसं कन्व्हर्जन करायचं, बिल कसं काढायचं इलेक्ट्रिसिटीचं, सोपं आहे. हा, आता अजून एक प्रश्न असा असतो की लाईटचं तुम्हाला हे माहिती आहे, स्पीड माहिती आहे की 3 लाख किलोमीटर पर सेकंद. आणि मग त्याने सांगितलं की इथून मी चंद्रावरती लाईट पाठवली असेल, एवढ्या सेकंदात गेली, एवढ्या सेकंदात आली, तर सांगा बरं डिस्टन्स किती आहे. असं एक गणित होतं 2021 ला काहीतरी, सोपं आहे ते. नंतर वर्क, पॉवर आणि एनर्जी आणि फोर्स ह्या टर्म्स मध्ये कसं कन्व्हर्जन होतं हे सोपं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बद्दल बोललो मी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा, तर तो आपण जो असा लिहितो ना की मीडियम, पहिल्या मीडियमचा दुसऱ्या मीडियमच्या संदर्भात V1/V2 किंवा V2/V1 जे कोणतं आहे, तर ते साधं कॅल्क्युलेशन आहे, फक्त एवढं बघून घ्यायचं. आणि एकदा काय करायचं, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ना, एका 1-2 पानांवरती लिहून काढायचे आणि ते सातत्याने जर रिव्हिजन केलं की तुमच्या समोर आहे सगळं. फॉर्म्युला आठवायची काही तुम्हाला गरज नाही पडणार, तुम्हाला माहिती आहे कोणते फॉर्म्युले आहेत. त्यानंतर सापेक्ष घनता हा एक प्रकार आपल्याला जॉग्राफीमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. मागच्या वर्षी की त्याच्या मागच्या वर्षी तो आलेला आहे प्रश्न त्याच्यावरती. इलेक्ट्रिसिटीचं खर्च मी सांगितलं तुम्हाला, भिंगाची शक्ती सांगितलं 1/F,
पॉवर इज इक्वल टू, ते गणित आहे. आता सगळ्यात सोपं म्हणजे लहानपणापासून केलेलं, रेझिस्टर्स जे आहेत ते आपण सिरीजमध्ये लावले की पॅरलल लावले, ह्याच्यावरून त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. काय काय अवघड आहे त्याच्यामध्ये? सिरीजमध्ये लावले तर ऍडिशन करायची आहे, आणि आपण जर त्याला पॅरलल मध्ये लावले तर 1/1 इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आर इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3, एवढंच करायचं आहे आपल्याला, साध्या बेरजबाचं वाक्य आहे. त्यामुळे ते चुकू नका. सांगायचा उद्देश हाच आहे, सायन्स हा टॉपिक थोडासा कधी कधी अवघड वाटू शकतो, पण आपण जर आपली बेसिक तयारी आपल्या पुस्तकातून विश्वास ठेवून केली, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला, प्रॅक्टिस केली, तर मला वाटत नाही ऍव्हरेज मार्क येण्यास काहीच प्रॉब्लेम आहे, नाही का? आणि मी तुम्हाला हे सांगायला आलेलंच नाही आज की तुम्हाला 20 पैकी 20 येतील बरं का, खोटं सांगणार नाही. 20 पैकी 20 येणं अवघड आहे. म्हणजे मला असं वाटतं कदाचित टॉपरला पण येत नसावेत 20 पैकी 20. त्याचं पण लिमिटेशन आहे ना, त्यांनी पण जे पुस्तकं वाचले आहेत ते पण सगळे थोडेच वाचणार येतो, किंवा सगळं वाचलं तरी सगळं लक्षात थोडंच राहणार आहे आपल्याला. त्यानंतर आता केमिस्ट्री लवकर घेऊ आपण, कारण पुढचं गणित पण घ्यायचे ना आपल्याला. तर केमिस्ट्रीचा सब्जेक्ट जर बघितला आपण तर इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत? तर द्रव्य व द्रव्याचे वर्गीकरण. मग द्रव्याचं वर्गीकरण करताना आपण भौतिक वर्गीकरण एक करतो आणि रासायनिक वर्गीकरण करतो. भौतिक जर केलं तर स्थायू द्रव वायू, बरोबर. रासायनिक जर केलं तर मूलद्रव्य, मिश्रण आणि संयुग. मग मूलद्रव्य म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, बरोबर. ते बघा, शुद्ध पदार्थ आणि अशुद्ध पदार्थ एक विचारतात बघा, की लेट्स से दूध दिलं असेल किंवा पाणी दिलंय किंवा खडू दिलाय, ह्यातला शुद्ध पदार्थ कोणता ना अशुद्ध पदार्थ कोणता. आता जे मी भौतिक वर्गीकरण सांगितलं स्थायू द्रव वायू, त्याच्यामध्ये एक प्लाझ्मा स्टेट पण असते. प्लाझ्मा स्टेट म्हणजे काय आहे, जे की हाय टेम्परेचर आणि हाय एनर्जीला ती अचीव्ह केली जाते. मग वेगवेगळ्या बल्बमध्ये वेगवेगळे वायू वापरले जातात. मग त्या वायूंमुळे त्यांचा रंग वेगवेगळा होतो त्या कलरचा. जसं की निऑन बल्बमुळे लाल नारंगी कलर येतो, निऑन वायूमुळे. हेलियममुळे पांढरा येतो, झेनॉनमुळे हिरवा येतो, आर्गॉनमुळे जांभळा निळा येतो. हे थोडंसं लक्षात, स्टेट बोर्डातला डेटा आहे पूर्ण, तो थोडासा लिहून ठेवा आपल्या नोट्समध्ये. त्यानंतर आता मी ज्या अवस्था सांगितल्या, स्थायू द्रव वायू, तुम्हाला माहिती आहे, उष्णता दिली ह्या पाण्याची वाफ होईल, स्थायूला उष्णता दिली त्याचं पाणी होईल. म्हणजे मेल्टिंग म्हणजे काय, सॉलिडिफिकेशन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन म्हणजे काय, कंडेन्सेशन म्हणजे काय, हे आपल्याला बेसिकली एकदम सोप्या गोष्टी आहेत, त्या फक्त माहीत करून घ्या. काही पदार्थ असे आहेत की ज्याला आपण असं ओपन मध्ये ठेवलं स्थायू पदार्थाला तर त्याचं लिक्विड न होता डिरेक्टली वाफ होते, म्हणजे कापूर आहे, बरोबर ना. तर तसं का होतं, त्याला काय म्हणतो आपण, सब्लिमेशन म्हणतो, बरोबर ना. त्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न जो मागच्या वर्षी आलेला आहे आणि इथून मागं पण आलेला आहे, डिग्री सेल्सिअस टू डिग्री फॅरनहाइटचं कन्व्हर्जन. एकदम सोपं आहे, फॉर्म्युला तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्यात. डिग्री फॅरनहाइट बरोबर, लिहितो मी, थोडं दिल्यासारखं पण वाटलं पाहिजे ना. डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला आहे. मागच्या वर्षी मला वाटतं आपल्याला सेल्सिअस दिलं होतं आणि फॅरनहाइट काढायचं होतं. मग इथं जर सेल्सिअसची व्हॅल्यू टाकली आणि साधा गुणाकार आहे एकदम, याने भागाकार करायचा, 32 अधिक ऍड करायचे, फॅरनहाइट येईल. किंवा लेट से एफ दिलंय, सी काढणं सोपं आहे तुम्हाला, 32 इकडे आले, 9/5 आलं, बरोबर, किंवा 5/9 आलं. आता ज्या प्रकारे डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्हाला विचारलंय, त्या प्रकारे कदाचित पुढे जाऊन ते डिग्री केल्विन डिग्री सेल्सिअस मध्ये करा. मग डिग्री केल्विन म्हणजे काय, तर सेल्सिअस प्लस 273 ऍड करायचे, एवढंच आहे. त्याच्यानंतर लेटंट हीट म्हणजे काय, ड्यू पॉइंटचा एक प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे बघा. म्हणजे पाण्याची या बाष्पाची संपृक्तता जी होते ना, ती ड्यू पॉइंटला होते. तर ते विचारतात की ही संपृक्तता जिथे होते त्याला कोणता पॉइंट म्हणतात, तर ड्यू पॉइंट, एवढं लक्षात ठेवायचं आपण. का वाचतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल क्लासिफिकेशन म्हणजे रासायनिक वर्गीकरण जे बघितलं आपण, त्याच्यामध्ये मी सांगितलं एलिमेंट आहेत, संयुग म्हणजे कंपाऊंड आहेत, आणि मिक्सचर आहेत. मग एलिमेंट मध्ये पण धातू, अधातू आणि धातू सदृश, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. आणि जर आपण मिक्सचर मध्ये बघितलं तर होमोजेनियस मिक्सचर आणि हेटेरोजेनियस मिक्सचर, ते काय असतं. मग हेटेरोजेनियस मध्ये पण सस्पेन्शन म्हणजे काय, कोलॉइड म्हणजे काय, ते थोडंसं बघून घ्या. मूलद्रव्य ही जी टर्म आहे आपल्याला, ती कुणी दिली, तर रॉबर्ट बॉईलने दिली, ते थोडंसं वाचा त्यातलं. त्यानंतर धातूचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, काठिन्यता असेल, तन्यता असेल, वर्धनीयता असेल, चकाकी असेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्शन असेल किंवा हीट कंडक्शन असेल. आता ह्या गुणधर्माला अपवाद कोणते आहेत. आपण म्हणतो की धातू हे मोस्टली सॉलिड आहेत, पण पारा धातू असून लिक्विड आहे. त्याचप्रमाणे अधातू जर बघितले तर अधातूचे वेगवेगळे गुणधर्म आहेत, त्याला काही अपवाद आहेत. म्हणजे अधातू हे स्थायू, द्रव आणि वायू ह्या तिन्ही अवस्थेत असून
इलेक्ट्रिसिटी आणि हिट कंडक्शन करत नाहीत असं आपण म्हणतो, पण ग्रॅफाइट हा चांगला विजेचा सुवाहक आहे. इट इज अ गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर. मग हा अपवाद आहे. असे अपवाद कधी कधी विचारू शकतात. त्यानंतर धातू सदृश म्हणजे काय, किंवा सोल्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये सोल्यूट येतं, सॉल्व्हंट येतं. मग सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय. आता महत्वाचा पार्ट म्हणजे अलोईज विचारतात तुम्हाला. अलोईज धातू काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, मला आता येत नाही, पण अलोईज म्हणतात. स्टेनलेस स्टील, जर्मन सिल्वर, गन मेटल, याच्यामध्ये कोणते कोणते धातूंचा समावेश केलेला आहे. अलोईज आर नथिंग बट अ मिक्सचर. ते मिक्सचर आहे. मग कोणते कोणते धातू त्याच्यामध्ये आहेत हे थोडंसं बघून घ्या. निपर मॅग असतील, ब्रास आहे, ब्रॉन्झ आहे, ड्युरॅल्युमिनियम आहे, नाही का, ते बघून घ्या. म्हणजे कॉपर आणि झिंक पासून मला वाटतं ब्रास बनतं, आणि कॉपर आणि टिन पासून ब्रॉन्झ बनतं. बघून घ्या बरं का, मी जर चुकलो तर मला सांगा तेवढं. त्यानंतर सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन एक तुम्हाला पुस्तकात दिलेलं टॉपिक आहे. ते का करतो, तर आपण खनिज तेल जे आहे त्या खनिज तेलाला हिट करतो, आणि जसं जसं टेम्परेचर वाढत जातं तसं तसं कोणते कोणते पदार्थ त्यातून बाहेर पडतात. पेट्रोल, नॅफ्ता, केरोसिन, डिझेल, हे कशा प्रकारे कोणत्या कोणत्या टेम्परेचरला बाहेर पडतं. अगदी टेम्परेचर लक्षात ठेवायची गरज नाहीये, त्याची सिक्वेन्स लक्षात असू द्या. कधी कधी विचारू शकतात की खनिज तेलाला मी हिट दिली आहे आम्ही, तर चढत्या क्रमाने सांगा की कोणतं कोणतं अगोदर बाहेर पडेल. अगोदर पेट्रोल, मग नॅफ्ता, मग केरोसिन, मग डिझेल, अशा सिक्वेन्सने ते बाहेर पडतं. आता महत्वाचा चॅप्टर येतो ॲटम आणि त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे अणु आणि त्याची रचना. बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनं त्यांचं अणुप्रतिकृतीचं मॉडेल दिलेलं आहे. मग कोणत्या सायंटिस्टनं काय सांगितलं आणि काळाच्या ओघामध्ये ते कसं कसं डेव्हलप होत गेलं. म्हणजे डाल्टनने काय सांगितलं असेल, जे थॉम्सननं काय सांगितलं, रुदरफोर्डने काय सांगितलं, निल्स बोहरने काय सांगितलं, हे थोडं बघून घ्या. आता जे थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा शोध लावला, बरोबर ना, मला वाटतं त्यांना त्यावेळेस त्याच्यासाठी नोबेल पण मिळालेलं आहे. बघून घ्या एकदा. त्यानंतर अणूच्या आत असलेले 3 महत्वाचे पार्टिकल आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. बरोबर. त्यांचा चार्ज किती आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह चार्ज आहे. अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो, त्याच्या भोवती कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. मग ते इलेक्ट्रॉन किती नंबर असतो त्यांचा त्या कक्षांमध्ये, तो 2n², आणि n म्हणजे कक्षाचे नंबर, ह्याच्यावरती ठरतो. त्याच्यानंतर व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक अणू हा अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मग अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याने किती इलेक्ट्रॉन दिले किंवा किती इलेक्ट्रॉन घेतले याला आपण व्हॅलन्सी म्हणतो. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, फक्त कक्षेतल्या इलेक्ट्रॉनची संख्या, मग 2 असू द्या, 4 असू द्या, 6 असू द्या. पण अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याने किती दिले किंवा घेतले म्हणजे व्हॅलन्सी. ह्यात फरक आहे व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये. त्याच्यानंतर आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक म्हणजे काय, म्हणजे अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा कक्षेमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अनुक्रमांक. मग अणुवस्तुमानांक म्हणजे काय, तर केंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक. मग तसं असेल तर मग आयसोटोप्स काय असतं, आयसोबार काय असतं. आयसोटोप म्हणजे काय, तर ते एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे वजन असलेले हे म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर एकाच याचे. मग कोणत्या कोणत्या एलिमेंटचे आयसोटोप्स आहेत. आता माझ्याकडे लिहिलेलं आहे की कार्बनचं आहे बाबा C612, C613, C614. मग 614चा उपयोग आपल्याला कार्बन डेटिंग मध्ये होतो. कार्बन डेटिंग वरती एक PYQ येऊन गेलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मला वाटतं त्यांनी नोबेल फिजिक्स मध्ये दिला काय केमिस्ट्रीमध्ये दिला, ह्याचं काहीतरी चुकवलेलं आहे. त्याचा हा बरोबर ना, FW लिबी यांनी त्याचा शोध लावलेला आहे. त्याचा हाफ लाईफ किती आहे, 5568 वर्ष, ते थोडं पाहून घ्या. आता मी वेगवेगळे आयसोटोप जे आहेत ना, म्हणजे युरेनियमचा असेल, कार्बनचा असेल, किंवा कोबाल्ट असेल, आयोडीन असेल, हायड्रोजन असेल, हे कोणत्या कोणत्या आयसोटोपचा कुठं कुठं वापर होतो. म्हणजे युरेनियमच्या आयसोटोपचा वापर होतो न्यूक्लिअर एनर्जी क्रिएट करण्यासाठी, किंवा अगदी अणुबॉम्बमध्ये पण आपल्याला त्याचा वापर होतो. किंवा कोबाल्ट 60चा वापर होतो कॅन्सरमध्ये. आयोडीन 131चा वापर होतो गॉयटर, तो गळा सुचतो बघा आपल्याला, आयोडीनयुक्त नमक खा, ते वाला. त्यानंतर हायड्रोजनचा उपयोग होतो आपल्याला जड पाणी तयार करण्यासाठी, हेवी वॉटर जे म्हणतो ना, जे आपल्याला न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये लागतं. आता माझा एवढा सायन्सचा अभ्यास असून सुद्धा बघा कधी कधी काय होतं, तुम्हाला उदाहरण देतो की हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. पहिला आहे H11, दुसरा आहे H12, तिसरा आहे H13. पहिल्याला आपण प्रोटियम म्हणतो, दुसऱ्याला ड्यूटेरियम म्हणतो, आणि तिसऱ्याला ट्रिटियम म्हणतो. तो ट्रिटियम वरचा क्वेश्चन 2022ला मी चुकलेलो आहे बघा. म्हणजे कधी कधी काय होतं की आपण पेपर सोडवण्याच्या एवढ्या झोन मध्ये असतो की आपल्याला ते क्लिकच होत नाही.
नाही का? तर तसं माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. मला ठेस लागलेली आहे, तुम्ही लागून नका घेऊ. म्हणजे आपण म्हणतो ना, पुढच्याला ठेस लागली तर कमीत कमी मागच्याने शहाणं व्हावं, तसं तुम्ही करून नका घेऊ. काय होतं, आपण त्या प्रेशरमध्ये असतो ना, सिच्युएशन मध्ये, की जागा आहेत बाबा, ह्या वर्षी आपल्याला पासच व्हायचंय काही झालं तरी. तो प्रेशर चांगली गोष्ट आहे, पण प्रश्न चुकवू नका त्याच्यामुळं. तर ते ट्रिटियम, मी सांगायचा उद्देश काय, की हे जे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत कोणत्या कोणत्या ॲटमचे, जसं कार्बन 14 मी म्हटलं तर कार्बन डेटिंग मध्ये वापरतात, युरेनियम न्यूक्लिअर एनर्जी, कोबाल्ट 60 कॅन्सर, आयोडीन गॉयटर, किंवा हायड्रोजन तर असेल, ड्युटेरियम तर ते जड पाण्यामध्ये आपण वापरतो. हे थोडंसं बघून घ्या. आता जसं आयसोटोप बघितलं तसं आयसोबार म्हणजे काय, ते दोन मूलद्रव्य आहेत वेगवेगळे कोणते पण, त्यांचं जर वजन सारखं असेल, म्हणजे ॲटॉमिक मास जर सेम असेल तर त्याला आपण आयसोबार म्हणतो. ते थोडं पहा. त्यानंतर मॉलिक्युलर वेट म्हणजे काय, म्हणजे रेणवीय वस्तुमान असं म्हणतो आपण त्याला. रेणू वस्तुमान म्हणजे काय, तर रेणू वस्तुमानावरती क्वेश्चन येतात बघा. म्हणजे मागच्या किंवा 22 किंवा 23च्या याच्यात आलेलं आहे बहुतेक, की खालीलपैकी कशाचं वस्तुमान जास्त आहे, किंवा कार्बन पर्सेंटेज काढा, बरोबर ना. तर अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत. अवोगॅड्रो नंबर म्हणजे काय, ग्लुकोज मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे, तर जर तुम्हाला ते ग्लुकोजचं सूत्र आणि कार्बनची व्हॅल्यू CHO असतं ना त्याच्यामध्ये, हायड्रोजनचं मास किती, आणि मोस्टली तर मास पण देतात पेपरमध्ये, त्याच्यावरनंच काढायचं आपल्याला. C6H12O6, त्याच्यावरनं किती कार्बनचं पर्सेंटेज आहे ते कळतं आपल्याला. त्यानंतर पिरियॉडिक टेबल आहे आपल्याला. मग पिरियॉडिक टेबल हा काही डिरेक्टली डेव्हलप नाही झाला ना, हळूहळू प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीनं तो डेव्हलप करत गेला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा डोबेर नायरची त्रिके आली, ट्रायड्स म्हणतो आपण त्याला. त्या ट्रायड्स मध्ये त्याने 3 एलिमेंट लावले, बरोबर ना. ते 3 एलिमेंटचे ते त्रिके थोडे लक्षात ठेवा बरं का, कधी कधी विचारतात. म्हणजे LINAK, SSET, CASRBA, आता ते पाठ करा तुम्ही कशा पद्धतीने करायचं. तो एलिमेंट जर आला तर कधी कधी काय करतात, 2 देतात, तिसरा विचारतात. ते तुम्हाला पाठांतरच गरजेचं आहे तिथं. डोबेर नायरने ट्रायड सांगितले, मग तो न्यूलँड आला. न्यूलँड म्हटलं नाही, आता आमचे ऑक्टेव्ह आहेत बाबा, त्याने ऑक्टेव्ह सांगितले. ऑक्टेव्ह जेव्हा सांगितले तेव्हा किती एलिमेंटचा शोध लागला होता, मला वाटतं 56 वगैरे लागला असेल. बघा बरं का, मी पण आता बरेच दिवस सायन्स वाचलेलं. त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी आली. मेंडेलिव्हने काय सांगितलं, की हे जे मूलद्रव्यांची मांडणी केली ना त्याने, ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं तो करत गेला. तो एवढा स्मार्ट होता, ठीक आहे, त्याला अणुवस्तुमानाप्रमाणे केले त्याने, पण काही जागा मोकळ्या सोडल्या त्यानं, बरोबर ना. त्या मोकळ्या सोडल्याच्या जागी कोणते एलिमेंट्स आले ते बघून घ्या. त्यानंतर फायनल आली हेनरी मोस्लीची, ज्याला आपण आधुनिक आवर्त सारणी किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतो. त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची जी रचना केली आपण, ती अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केली, बरोबर ना. मग त्याच्यानंतर आता अनुक्रमांकाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर ग्रुप आणि पिरियड, मराठीमध्ये त्याला गण आणि काही आवर्त म्हणतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये वरून खाली जाताना कसं त्याचं चेंज होत जातं ऍटमचं स्ट्रक्चर, डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, म्हणजे ऍटमची जी साईज आहे ती जर आपण पिरियॉडिक टेबलमध्ये वरून खाली आलो तर व्हॅलन्सी नंबर ऑफ शेल्स वाढत जातात, त्यामुळे काय होतं, साईज वाढत जाते. परंतु डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन कक्षा तीच राहते, त्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन वाढत जातात. आणि इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे काय होतं, सेंटरला असलेलं प्रोटॉन आणि कक्षेमध्ये असलेले इलेक्ट्रॉन यांचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं आणि त्या शेलची साईज कमी होते, म्हणजे आकार कमी होतो. म्हणजे लेफ्ट साईडला असलेला ॲटम हा जास्त साईजचा आणि राईट साईडला असलेला ॲटम हा कमी साईजचा असतो. हे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, हे समजून घ्या. वरून खाली येताना सॉरी वरून खाली येताना आपल्याला शेल वाढतात, त्यामुळे साईज वाढते. त्यानंतर कोणत्या पिरियडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत, त्यानंतर S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक, बरोबर ना. त्यात कुठं कुठं कोणत्या कोणत्या गणामध्ये किती किती मूलद्रव्य आहेत, आता ते थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर एलिमेंटचं क्लासिफिकेशन मध्ये करताना कधी कधी काय होतं, मेटल्सचं ऍसिड सोबत जर आपण रिॲक्शन केली तर काय तयार होईल, किंवा मेटलची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाली तर काय तयार होईल हे पहा. त्यानंतर मिनरल्स आणि ओर्स, खनिज आणि धातुक, म्हणजे समजा मला बॉक्साईट मिळवायचं आहे, तांबा मिळवायचं आहे, लोह मिळवायचं आहे, सोनं मिळवायचंय, त्याचे ओर्स कोणते कोणते आहेत, कशापासून मिळवायचे. त्याच्यानंतर त्याचं एक्सट्रॅक्शन करतानाची काय पद्धत आहे, रिॲक्टिव्हिटी सिरीज असते बघा एक रिॲक्टिव्हिटी, म्हणजे सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट जो असेल पोटॅशियम, त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे, मीडियम रिॲक्टिव्ह असेल त्याच्यासाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे, कमी रिॲक्टिव्हसाठी कोणती पद्धत वापरली पाहिजे. त्याच्यामध्ये कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग ह्या 2 मेथड आहेत, त्या कधी वापरायच्या. बेसिक आपला उद्देश काय आहे, जो एलिमेंट आपण मिळवणार आहे त्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय लॉंग टर्म मध्ये. मग त्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत, गॅल्वनायझिंग असेल,
टिनिंग असेल, ॲनोडायझिंग असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, अगदी ॲलॉय पण तयार करतो आपण. पर्पज काय आहे की आपल्याला स्ट्रॉंग मटेरियल हवंय आणि लॉंग ड्युरेशनसाठी हवंय. आणि जर स्ट्रॉंग मटेरियल कमी वजनामध्ये मिळालं तर फायदाच आहे ना, वेट कमी होते, आपल्या वस्तूंना वापरायला इझी होतं. तर ते थोडं बघून घ्या. आता रिॲक्टिव्हिटी सिरीजची ती पाठ करा तुम्ही. 8-9 एलिमेंट, 9 3 चौक 12 एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, मला वाटतं 12-13. त्याची रिॲक्टिव्हिटी सिरीजचं काहीतरी शॉर्ट फॉर्म तयार करा. सांगायचा उद्देश काय, प्रत्येक विषयामध्ये तुम्ही जर पाठांतराच्या साठी शॉर्ट फॉर्म वापरले तर ते शॉर्ट फॉर्म तुम्हाला लक्षात राहतात जास्तीत जास्त. पहिले शब्द आहेत ना, त्या पहिल्या शब्दाचं एखादं लेटर काढायचं किंवा त्याच्यापासून एखादं वाक्य विनोद तयार केल्यासारखं, कविता तयार केल्यासारखं करायचं, लक्षात राहतं आपल्या. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे केमिस्ट्रीचा, कार्बन. म्हणजे कार्बन अँड इट्स वर्ल्ड, फार महत्वाचा. मग त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन म्हणजे काय, त्यानंतर अल्केन, अल्किन आणि अल्काईन, बरोबर ना. त्याच्यासाठी CnH2n+2, CnH2n आणि CnH2n-2, अल्केन, अल्किन आणि अल्काईन. मग अल्कोहोलचा फॉर्म्युला काय, जनरल फॉर्म्युला R-OH. किटोन म्हणजे काय, अल्डिहाइड म्हणजे काय, कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे काय, हे थोडंसं बघून घ्या. त्यानंतर ॲलोट्रोप्स आहेत कार्बनचे, ॲलोट्रोप्स. मी थोडं इंग्लिशमध्ये, कारण आता इंग्लिश मधला अभ्यास म्हणून मराठीत मला त्याचा शब्द माहित नाही. तर डायमंड, ग्राफाईट आणि फुलरिन हे 3 ॲलोट्रोप्स आहेत. आता डायमंड वरती 2022ला प्रश्न आहे मला वाटतं, की जे डायमंडचे कार्बन, 4 कार्बन एकमेकाला कनेक्टेड आहेत ना, 4. ग्राफाईटला मला वाटतं 3 आहेत किंवा व्हाईस वर्सा असेल. तर ते कोणत्या स्ट्रक्चरने आहेत, टेट्राहायड्रल आहे का टेट्राप्लेनर आहे. आता तिथं काय झालं, आयोगानं थोडा खेळ केलेला आहे त्या 2 शब्दांमध्ये, कारण मराठीच्या पुस्तकात वेगळं आहे आणि इंग्लिशच्या पुस्तकात वेगळं आहे. ते थोडासा आपल्या इंस्टाग्रामच्या जनरेशनमध्ये म्हटलं तर मोये झालाय मुलांचा, नाही का, त्या प्रश्नामध्ये, की टेट्राहायड्रलला त्यांनी बरोबर दिले आणि टेट्राप्लेनरला चुकीचं दिलंय. पण काही ठिकाणी तो टेट्राप्लेनर पण आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, तसं व्हायला नको होतं, पण ठीक आहे, आता आयोगापुढे काय कोणाला बोलता येत नाही. त्यानंतर ज्यावेळेस आपण कार्बन शेअरिंग करतो किंवा कोणत्याही ॲटमचं अष्टक पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, ऑक्टेव, तेव्हा आयोनिक बॉन्डने करतो की कोव्हॅलंट बॉन्डने करतो. मग कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय, तर शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स करतो आपण ना. आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय, गिव्ह अँड टेक करतो. त्यावेळेस धनप्रभार आणि ऋणप्रभार अशा 2 गोष्टी तयार होतात आयोनिक बॉन्डमध्ये. ह्या दोन्हीतला फरक काय आहे, तो कधी करतो, ते थोडंसं पहा. आता महत्वाचा चॅप्टर ऍसिड, बेस आणि सॉल्ट. आता ऍसिड बेस आलं म्हणजे पीएच व्हॅल्यू आली. पीएच म्हणजे काय, त्यानंतर ऍसिड आणि बेस याच्यामध्ये वेगवेगळ्या इंडिकेटरचा कलर बदलतो. ते इंडिकेटर कोणते आहेत, लिटमस पेपर आहे, फेनॉल्फथॅलिन आहे, मिथिल ऑरेंज आहे, चायना रोज आहे, हळद आहे. ह्यांचे कलर ऍसिड मध्ये कोणता होतो आणि बेस मध्ये कोणता होतो, याचा एक चार्ट तयार करा आणि त्या चार्ट मध्ये लिहा, म्हणजे तुमचं पाठ होऊन जाईल. जर इन केस कधी विचारलं तर आपल्याला यायला पाहिजे, किंवा मग आपला कॉन्फिडन्स राहतो की मला हे येत आहे बाबा, आलं तरी मी त्याला डील करेल. त्यानंतर वेगवेगळे क्षार आहेत, म्हणजे खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा आणि ब्लिचिंग पावडर, हे 3 महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये मग खाण्याच्या सोड्याचं फॉर्म्युला काय, NaHCO3. त्याचे उपयोग काय, त्याचं केमिकल नाव काय, तर सोडियम बायकार्बोनेट. वॉशिंग सोडा जर म्हटलं आपण धुण्याचा तर सोडियम कार्बोनेट, Na2CO3. ब्लिचिंग पावडर म्हटलं तर CaOCl2. त्याचा उपयोग कुठे होतो, आता ब्लिचिंग पावडरचा क्वेश्चन 2020 किंवा 21 ला आलेला आहे. त्यातला जो क्लोरीन आहे तो काय म्हणून वर्क करतो, ते काहीतरी जंतुनाशक वगैरे असं काहीतरी त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर सॅपोनिफिकेशन, म्हणजे साबण तयार करायचं आहे. मग साबण तयार करताना धुण्याचा साबण, म्हणजे आंघोळीचा आणि धुण्याचा, असे 2 साबण आहेत ना. त्याच्यामध्ये मग पोटॅशियमचा सॉल्ट कधी वापरतो आपण, सोडियमचा सॉल्ट कधी वापरतो. मग ते पोटॅशियमचा सॉल्ट असतो तो सॉफ्ट साबण म्हणतो आपण त्याला, किंवा सोडियमचा असेल तर त्याला हार्ड सोप म्हणतो. ते पहा थोडंसं. त्यानंतर वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. मग रिॲक्शनचे टाईप आहेत, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, डिस्प्लेसमेंट आहे की डिकम्पोजिशन आहे की डबल डिस्प्लेसमेंट आहे. आता हे टाईप तुम्हाला थोडं माहित हवेत बरं का. त्यानंतर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन, म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी जर आपण एक्सटर्नल हीट सप्लाय करत असू तर त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. आणि ती रिॲक्शन आपोआप विदाऊट हीट घडत असेल आणि वरून हीट पण बाहेर पडत असेल तर त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. त्यानंतर थोड्या 2 कन्सेप्ट किंवा 3 कन्सेप्ट आहेत जिथे मुलगा कन्फ्युजन होतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय आणि रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. ऑक्सिडेशन म्हणजे काय, गेनिंग ऑफ ऑक्सिजन किंवा लुझिंग ऑफ हायड्रोजन, बरोबर ना, सोपं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे ओ आहे याच्यामध्ये म्हणून ओ हवाय, लक्षात ठेवण्याची पद्धत आहे बरं का ही ऑक्सिडेशन मध्ये ओ आहे म्हणून ओचं गेनिंग करणं किंवा मग हायड्रोजन रिड्यूस करणं किंवा सोडून देणं किंवा इलेक्ट्रॉन सोडून देणं. तसंच मग रिडक्शन मध्ये काय, तर ह्याच्या उलट आहे, हायड्रोजन गेन करणं किंवा इलेक्ट्रॉन गेन करणं किंवा ऑक्सिडेशन ऑक्सिजन लूज करणं. रेडॉक्स म्हणजे काय, जर रिडक्शन
आणि ऑक्सिडेशन दोन्ही जर सोबत होत असेल तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणतात. आता 2020-21 ला परत त्याच्यावरती प्रश्न आहे की 4 रिॲक्शन दिल्यात, ह्या 4 रिॲक्शन मध्ये आम्हाला सांगा की ही रिॲक्शन रिडक्शन आहे, ऑक्सिडेशन आहे की रेडॉक्स आहे. तर ते थोडंसं पाहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी हा एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये एखाद्या न्यूक्लिअर ऍक्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, किरणोत्सारी मूलद्रव्यापासून अल्फा, बीटा आणि गॅमा असे रेज बाहेर पडतात. बरोबर. मग अल्फा रे जर एखाद्या मूलद्रव्यातून बाहेर पडला तर त्याचं अणुवस्तुमान किती कमी होईल किंवा वाढेल, अणुअंक किती कमी होईल किंवा वाढेल, बीटा गेला तर काय होईल, गॅमा गेला तर काय होईल, आयोनायझेशन पॉवर ह्या तिघांपैकी कुणाची जास्त आहे हे थोडंसं पाहून घ्या. आता लास्ट इयरला बहुतेक अल्फा कण बाहेर पडला तर अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो आणि अणुअंक 2 ने कमी होतो. हा एक प्रश्न आलेला आहे. सोप्या गोष्टी आहेत ना ह्या तुमच्यासाठी. हे तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये आहे, कोणत्याही बेसिक बुक मध्ये दिलेलं आहे. आपल्याकडनं काय होतं, इग्नोर होतं, ते आपल्याला करायचं नाहीये. त्यानंतर हे रेडिओ ऍक्टिव्हिटी जे आहे त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. ते फायदे तोटे काय आहेत, मग न्यूक्लिअर एनर्जी हा फायदा आहे ह्याच्यामध्ये, पण कदाचित त्या जर उत्सर्जतेला आपण एक्सपोज झालो तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. बरोबर ना. मग आता फ्युजन, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय आणि न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय, ह्या दोन गोष्टी. फ्युजन कुठं होतं तर माझ्या माहितीप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावरती हायड्रोजनचा हेलियम होतो, त्याला फ्युजन म्हणतो. आणि अणुबॉम्ब जो आहे आपला, किंवा आपण न्यूक्लिअर एनर्जी बनवतो न्यूक्लिअर प्लांटमध्ये, त्याच्यामध्ये फिशन होतं. म्हणजे मोठ्या मूलद्रव्याला छोट्या छोट्या मूलद्रव्यांमध्ये ब्रेक करतो आपण. युरेनियमला ब्रेक करतो, थोरियमला ब्रेक करतो, तशा पद्धतीनं. तर हा झाला आपला बेसिकली केमिस्ट्रीचा सिलेबस. आता मी एवढा वेळ याच्यासाठी घेतलाय की तुम्हाला ऍटलिस्ट काय काय पॉईंट महत्वाचे आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे तेवढे कळावेत. आता मी जर बायोलॉजी घेतलं असतं तर आपल्याला झोप लागेल इथे. बायोलॉजी असेल, बॉटनी, झुलॉजी किंवा आरोग्यशास्त्र. तर बेटर आपण 2022चा क्वेश्चन पेपर बघू. 22च्या क्वेश्चन पेपरनुसार ठरवू आपण 23 कडे जायचंय का नाही जायचंय, तुमची किती कॅपॅसिटी आहे त्यानुसार आपण करू. कारण 23चा पेपर थोडा अवघड होता, 22चा त्या मानानं सोपा होता. आता जो मी सांगितलं होतं की पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी, दिसतंय ना सगळ्यांना का झूम करायचं अजून थोडं, नाही ना. पृथ्वी आणि सूर्य, पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी काय वापरतात, बरोबर. तर त्याचं उत्तर होतं पॅरलॅक्स पद्धत, बरोबर ना. आता माझं म्हणणं असं आहे की ह्या प्रश्नामध्ये जरी तुम्हाला पुस्तकात डेटा दिलेला नसला तरी एक गोष्ट कळाली पाहिजे, डायरेक्ट डिस्टन्स काय टेप लावून मोजणार का आपण. इथून मला चंद्र मोजायला सांगितला, मी काय मीटर टेप आणणार मोजणार का, पॉसिबल आहे का, ते नाही होणार पॉसिबल. इको पद्धतीचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की साऊंडच्या ट्रान्सफर होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, आणि पृथ्वी आणि कोणता ग्रह असेल बाहेरचा ह्याच्यामध्ये निर्वात पोकळी आहे. निर्वात पोकळीमधून साऊंड जाऊ शकतो का, नाही जाणार. आता हे स्लोप टॅपिंग पद्धत एक दिलेली आहे यांनी. त्या स्लोप टॅपिंग वरनं तुम्हाला कळतंय की काहीतरी एक उतार आहे बाबा, त्या उतारावरनं काहीतरी मोजायचंय. ह्यामध्ये काय उताराचा प्रश्न आहे, पृथ्वी आणि ग्रह जर म्हटलं तर. म्हणजे राहतो फक्त एकच पर्याय, तुम्हाला काही जरी माहित नसलं तरी पॅरलॅक्स हे तुम्हाला उत्तर तिथं यायला पाहिजे होतं. त्यानंतर फक्त हा आता 37 नंबरचा क्वेश्चन हा 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर म्हणजे व्होल्टेज हा दिलाय आपल्याला आर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युत धारा वाहते. 500 ओहम एक रोध दिलाय परत असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या 2 टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावं लागेल. म्हणजे आर दिलाय, फी दिलाय, ओहमचा लॉ लावला, त्याच्यावरनं आय काढला, करंट काढला, आणि त्या करंटला परत ह्या रोधला ह्या रेजिस्टन्सला मल्टिप्लाय केलं, ते व्होल्टेज निघालं तुम्हाला. म्हणजे सिंपल फॉर्म्युला आहे ना, फी इज इक्वल टू आय आर. काय अवघड आहे याच्यामध्ये. जर तुम्ही ह्याच्यासाठी 9वीचा स्टेट बोर्ड पेज नंबर 34 जर बघितलं, मी तुम्हाला पुस्तकं पण दाखवतोय, स्टेट बोर्ड का महत्वाचे आहेत ना ते मला तुम्हाला सांगायचंय. हे बघा, हे स्टेट बोर्ड आहे, इथं ओहमचा लॉ दिलेला आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, बरोबर. म्हणजे हे जर तुम्ही केलेलं असेल स्टेट बोर्ड, तर स्टेट बोर्डातलं उदाहरण आहे, वेगळं काय ह्याच्यामध्ये. आणि ते तुम्ही भस्के सरांचं पुस्तक बघितलं तर त्यात पण आहे, त्याची माझ्याकडे 3rd एडिशन आहे, त्याच्यामध्ये पेज नंबर 386 वरती ते फी इक्वल टू आय आर ओहमचा लॉ दिलेला आहे. माझा सांगण्याचा पर्पज पेज नंबर मी का सांगतोय तुम्हाला,
तर हाच आहे स्टेट बोर्ड मस्ट आहे. आणि तुमचं जे बेस बुक असेल ते बेस बुक सुद्धा चांगलं करणं गरजेचं आहे. ह्याच्या पलीकडे काय करायचं नाही आपल्याला. स्टेट बोर्ड नीट करा, बेस बुक नीट करा आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करा. ठीक आहे, ते मी तुम्हाला अभ्यासाची पद्धत सांगेलच नंतर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे. आता हे जरी तुमच्या पुस्तकातलं नसलं तरी तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की मला काहीतरी एक्स्ट्रा दिली बाबा इथे इन्फॉर्मेशन, कंसामध्ये टाकून दिले त्यांनी Fe3O4. तुम्हाला एकतर माहिती की लोखंड चुंबकाकडे आकर्षित होतं, हे तुम्हाला माहिती आहे. मग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, बाकी कुठंच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाहीये, कळतच नाहीये मला उत्तर काय माहित नाहीये, तर 4 लिहायला काय अडचण आहे मला. सिंपल आहे ना. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी किंवा साऊंड नेव्हिगेशनल रेंजिंग यासाठी वापरले जाते. ह्याच्यासाठी जर तुम्ही क्वेश्चन नंबर हा जो बघितला तर 7वीचा स्टेट बोर्ड आहे, याच्यामध्ये पेज नंबर 124. समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी ही पद्धत वापरतात, हे डायरेक्ट दिलेलं आहे. इथं काय विचारलंय आपल्याला, पाणबुडी. कळायला पाहिजे ना आपल्याला. हेच वाक्य बसकेमध्ये आहे. बसके सरांचं पेज नंबर 358 जर तुम्ही उचकलं, माझं पुस्तक 3rd एडिशन आहे बरं का, तर 3rd एडिशन मध्ये पेज नंबर 358 हेच सांगण्याचा उद्देश काय, स्टेट बोर्ड विश्वास ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन, जसं मी सांगितलं V=n λ, तो वाला हा प्रकार आहे. एका ध्वनी तरंगाची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, बरोबर 1000 हर्ट्झ आहे. तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ 25 मीटर आहे. तो जर एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, म्हणजे आपल्याला फी काढला आपण, F=n λ. n दिलाय 1000, हा लॅमडा दिलाय 25, ह्याच्यावरनं आपल्याला 250 आलं स्पीड, 250 मीटर पर सेकंद, त्याला 5 ने गुणलं तर 1250 येतं. काय अवघड होतं, सिंपल आहे ना. हे सुद्धा कुठे आहे तुम्हाला सांगतो मी, परत पेज नंबर 128 9वीचं पुस्तक. F=n λ, स्टेट बोर्ड परत एकदा. ठीक आहे, बसके सरांच्या पुस्तकात पण आहे ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आरशांतन मांजरीचा किती प्रतिमा दिसतील. याच्यासाठी काय आता अजून काय किती एक्सप्लेनेशन द्यायचं नाही का, ते सुद्धा स्टेट बोर्ड पेज नंबर 117 वरती ह्याच्यातच. हे बघा इथं पिवळं जे केलंय ना मी, n=360 डिग्री अपॉन a - 1. पुस्तकातला प्रश्न आहे, स्टेट बोर्डच करतोय आपण अजून, बरोबर, काहीच वेगळं नाहीये. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, हा थोडा कॅन्सलच केलेला आहे याला आयोगानं. कारण काय इथं इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड ह्या 2 मध्ये कन्फ्युजन होतं, बरोबर. पण हा सुद्धा प्रश्न स्टेट बोर्डातला आहे बरं का. आता मी याच्यात कॅन्सल झाल्यामुळे मी फक्त पेज नंबर नाही आहे माझ्याकडे 169 पेज नंबर आहे. ते बघा इथं जी चौकट आहे ना 169 ला, ह्याच्यामध्ये ते दिलेलं आहे काय काय आहे ते. हे सुद्धा स्टेट बोर्डातलं आहे. तो जाऊ दे, कॅन्सल केला, पण एनिवे. हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा थोडासा आउट ऑफ द बुक आहे. बर, माझ्याकडे नेक्स्ट जो आहे ना तो दाखवतो मी तुम्हाला. हा जो प्रश्न आहे ना हा थोडा आउट ऑफ द बुक आहे. आणि याच्यासाठी शेवटी माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे तुम्हाला की 20 पैकी 20 तर पाहिजे नाहीत आपल्याला. हा माझा पण चुकला होता. पण गेसमध्ये एक लाल रंग आहे, एक पांढरा आहे. पांढरा लाल पैकी एखादं मारलं असतं तर उत्तर आलं असतं, लाल उत्तर आहे त्याचं. दोन्ही पैकी एक मारायचं होतं फक्त, बरोबर. आता हा पण थोडासा आउट ऑफ द बुक आहे क्वेश्चन, की बाउन्सर म्हणतो ना आपण त्याला, तशा पद्धतीनं. पण शक्यतो मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला कोणतं तरी एक काढायचं ते, पण ते जाऊ द्या आता, त्याच्यासाठी काय आपल्याला हे नाहीये. आता हा बघा, ह्याच्यामध्ये का बरं ऑल ऑफ द अबो नाही लिहायचं ABCD, की खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत. मातीचे घटक दगड, गोटे, वाळू आहेत. बारीक माती, कुजलेले पदार्थ आहेत. रासायनिक पदार्थ आहेत मातीमध्ये काही ना काही, आणि रंगद्रव्य ज्याच्यामुळे मातीला रंग येतो. संपला विषय, ऑल ऑफ द अबो लिहायचं होतं. काही लोकांनी इथं पण डोकं लावलं काहीतरी वेगळं आणि उत्तर वेगळंच निघून आलं. तर हे सोपं होतं, म्हणजे याच्यामध्ये पुस्तकाची गरज नाहीये तुम्हाला, कॉमन सेन्सची गरज आहे. हा, प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. याच्यासाठी क्वेश्चन नंबर पेज नंबर किती बघा, 7वीचं 8व्या पेज वरती आहे.
हा चार्ट आहे बघा इथं. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स आणि स्पेसिस. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स आणि स्पेसिस इथं दिलेलं आहे. स्टेट बोर्ड का मस्ट आहे? याच्यामुळे मस्ट आहे. डायरेक्ट बुक मधून क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. परिसंस्था ही निसर्गाचा नियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. परिसंस्थेमध्ये कोणत्या क्रिया घडतात? उत्पादकता आहे परिसंस्थेची काही ना काही. तिचं कुसतंय, त्याचं उत्पादक झालेलं, त्याचं पोषण चक्र चालू आहे, ऊर्जा प्रवाह चालू आहे. काय नाही लिहायचं ऑल ऑफ द अबोव? 3 नंबरचा पर्याय. लॉजिक आहे ना ह्याच्यामध्ये. पर्यावरण वाचलंय आपण, तुम्हाला माहिती आहे सगळं घडतंय त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यासाठी बुकची गरज नाही असं माझं सांगणं आहे. हा, आता हे मोये क्वेश्चन आहे. हे याच्याबद्दल न बोललेलं बरं. कोर्ट केस झाली, सगळं झालं, पेपरच्या आदल्या दिवशी समजलं 3, 3, 4 वाजता की उद्या पेपर आहे आणि जायचंय आता मेन्सला. हा प्रकार आहे तो. जाऊ दे, ह्याबद्दल नाही बोलत मी. आणि हा सुद्धा क्वेश्चन मोये आहे, कारण आयोगाने ह्याचं उत्तर मला वाटतं डिहायड्रेशन दिलंय, पण त्याचं उत्तर खरं तर हायड्रेशन आहे. ठीक आहे ना. ह्या 2 क्वेश्चनला थोडंसं इग्नोर करा तुम्ही. पण स्टील पुन्हा हे पुस्तकातले प्रश्न आहेत बरं का. असं नाही की पुस्तकातले नाही, स्टेट बोर्डातले किंवा जे कोणतं बेस बुक वापराल तुम्ही, भस्के सरांच्या पुस्तकात सुद्धा हे दिलेलं आहे. आता हा सुद्धा मोये झाला मुलांचा, बरोबर. पण जर तुम्ही इंग्लिश वाचला असेल तर टेट्राहेड्रल आहे, बरोबर. हे कुठं दिलेलं आहे? 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये पेज नंबर 106. इंग्लिश वाचल्याचा थोडा फायदा होतो ना आपल्याला, तो हा आहे. इथं बरोबर येतं 106. टेट्राहेड्रॉन असं इथं मेन्शन केलेलं आहे. तुम्ही म्हणता एवढं बारकाईने वाचा येतं का? तर वाचा येतं, गरजेचं आहे, कारण त्या गोष्टी विचारतायत ना आयोग, तर मग तेवढं वाचायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जे सांगितलं माझ्या बरोबर झालेला मोये हा गडबडीमध्ये मी ट्रिटियम हा काहीतरी वेगळाच मूलद्रव्य पकडलं आणि अनुक्रमांकाचा काहीतरी मी 4 का काय लिहून आलो होतो, जो की हायड्रोजनचं ते हे आहे, बरोबर ना. 1 आहे त्याचं उत्तर. आता हा क्वेश्चन मला वाटत नाही की कोणाचा चुकला पाहिजे. इयत्ता 6वीचं पेज नंबर 2 आहे, फक्त सेकंड पेज वरती उत्तर आहे. हे बघा 6वीचं पुस्तक आहे, हे पेज नंबर 2. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे, इथं 70 म्हटलंय, इथं फक्त 80 म्हटलंय. 80% वायू असतात. इयत्ता 6वी स्टेट बोर्ड परत एकदा कामस्ट आहे. त्याच्या खालचा क्वेश्चन थोडा बाउन्सर आहे, चुकला तरी चालतो. लकीली बरोबर आला. कधी कधी नशीब पण तुम्हाला साथ देतं, तिथला हा प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात, बरोबर. आता स्टेट बोर्ड इयत्ता 9वी पेज नंबर 51. इथं तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स हा फॉर्म्युला दिलाय. त्याच्यावरनं हे काढायचं तुम्हाला. सगळ्यात जास्त रेणू कशामध्ये? तुम्हाला आयोडीनचं स्फटिक I2 असतं हे माहित पाहिजे. पाण्याचा फॉर्म्युला H2O आहे, CO2 आणि हे H2. ह्याच्यावरनं तुम्हाला कळतं की इथं 5 मोल आहे, इथं ½ मोल आहे, इथं लेस दॅन 1 मोल येतं आणि हे 2.5 मोल येतं. मग इथं जर 5 मोल आहे तर सगळ्यात जास्त ही तर रेणू आहेत. सोपं होतं. हे पुस्तकातला प्रश्न आहे परत एकदा. आणि त्याच्या खालचा जो क्वेश्चन आहे हा पण बाउन्सर आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की मी ह्याच्यातलं कॅल्क्युलेशन केलं की ह्यातले स्टेट बोर्डातले किती क्वेश्चन आहेत आणि लॉजिकने सुटण्यासारखे किती क्वेश्चन आहेत. तर डिरेक्टली बुकमधून 9 क्वेश्चन होते. ह्या बुक्स मधून स्टेट बोर्डाच्या अजून तर 2 पुस्तकं बाजूलाच ठेवलेत मी, 2 का 3 पुस्तकं काढले फक्त. त्यातले 9 क्वेश्चन आणि लॉजिकने सुटण्याचे 4. आता पॅरलक्स मेथड चुकायला पाहिजे होतं का? अजिबात नाही. ते ऑल ऑफ द अबोव लिहिले आपण, मातीचे घटक आणि परिसंस्थेचं, ते चुकायला पाहिजे होतं का? अजिबात नाही. असे क्वेश्चन हे लॉजिकने सुटण्यासारखे असतात. 9 4 13 क्वेश्चन जर तुमच्या बरोबर आले आणि एखादा जर तुमचा अजून फेकून लागला, लॉजिकने लागला अजून, तर 14-15 क्वेश्चन तुम्हाला कोण देतं? इतिहास देईल का तुम्हाला तेवढं? इतिहासाचं माहित नाही ना आपल्याला की कधी कधी किती बाउन्सर येतो. ह्यावेळेस जर मेन्सचा पेपर मुलांना विचारला इतिहासाचा कसा होता, तर नाव नाही काढत मुलं, असा प्रकारे. आता 23चा पेपर हा अवघड आहे, त्यामुळे मी फक्त स्टेट बोर्डातलेच क्वेश्चन घेणार आहे 23चे. तुम्हाला फक्त मला हे दाखवायचंय की स्टेट बोर्ड का मस्ट आहे. आता बघा, मग असे मी म्हटलं सुपर कंडक्टर बद्दल बोललो मी. काय? दीज आर द मटेरियल हुज रेझिस्टिव्हिटी बिकम 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. त्याला काय म्हणतो आपण? तर ते तुम्हाला कोणत्या पेजवरती ते पण मी सांगतो. मला थोडं वेळ द्या, कारण इथं काय झालंय
ह्या प्रश्नांमध्ये जसं याच्यामध्ये 81 ते 100 डिरेक्टली सायन्स होतं, इथं तोडून तोडून 5-5 क्वेश्चन दिलेले आहेत. त्याला मग थोडा प्रश्न बघायला वेळ लागेल. 1 मिनिट द्या. हा, 9वीचं स्टेट बोर्ड परत एकदा. 9वीचं स्टेट बोर्ड किती वेळा काढतोय आपण हा विचार करा. पेज नंबर 41. हे बघा, सुपर कंडक्टर इथं दिलेलं आहे. काय सांगितलंय की द रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर बिकम नियरली 0 इफ देअर टेम्परेचर इज डिक्रीज्ड. काय सांगताय तिथं? टेम्परेचर कमी करायचंय बिलो क्रिटिकल लेवल, बरोबर, अप टू अ सर्टन व्हॅल्यू क्लोज टू 0 डिग्री केल्व्हिन. आणि 0 केल्व्हिन म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर असतं. हे जर तुम्हाला कळालं तर इथं सुपर कंडक्टर दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. पेज नंबर 41, 9वीचं पुस्तक. हे भस्के सरांच्या पुस्तकात पण आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी तर काय बोलायचीच गरज नाही राहिलेली आता, बरोबर. नंबर ऑफ इमेजेस कशा कॅल्क्युलेट करायच्या. आणि जर 22ला आलाय आणि 23ला आलाय, 22चा PYQ केला असेल आणि तरी 23चा प्रश्न चुकला असेल, दगडाला जाऊन लात मारणे आपण, की ठेच नाही लागलेली आपल्याला, आपण लात मारलेली, असा प्रकार आहे. हा, हे कॅन्सल झाला हा प्रश्न. त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं, रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतं तेव्हा काय होतं, तर अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. आता आपलं काम आहे, अल्फाचं जर विचारलंय तर मी बीटाचा पण करणार. तर बीटा म्हणजे काय? बीटा इज नथिंग बट इलेक्ट्रॉन, बरोबर ना. जेव्हा बीटा उत्सर्जन होतं तेव्हा अणुअंक 1 ने वाढतो, कमी नाही होत. आणि गॅमामध्ये काहीच होत नाही. गॅमात ना अणुवस्तुमानांक चेंज होतो ना अणुअंक चेंज होतो. त्याच्यानंतर मग अशी मी सांगितलं, डिग्री फॅरनहाइट दिलंय, डिग्री सेल्सिअस काढायचंय. फॉर्म्युला सांगितला होता, डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज टाका, उत्तर काढा, त्याचं उत्तर येईल काहीतरी. आता किती येते माझ्या पण लक्षात नाही. 37 येतं का? 40 येतं का? 40 येतं. हा, तर हे सोपं होतं. हे स्टेट बोर्डातलं हे पण फॉर्म्युला स्टेट बोर्डामध्ये. त्याच्यानंतर हे माझं चुकलं होतं, पण त्याचं उत्तर असं आहे की ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असो. त्यांचं असं म्हणणं आहे की बुध सगळ्यात पहिला ग्रह आहे, त्याच्यानंतर शेवटचा BSPN नेपच्यून आहे. तर याचा जो परिभ्रमणाचा कालावधी आहे सूर्याभोवती, तो बुधाचा सगळ्यात कमी 88 दिवस आहे मला वाटतं, आणि सर्वात जास्त नेपच्यूनचा आहे. त्याच्यानुसार हे उत्तर निघू शकत होतं, पण माझं चुकलं होतं. हे तुम्हाला मी जेन्युइनली सांगतो. हे तर काय आता बोलण्याचाच पॉईंट नाहीये, नाही का. त्याचं दाखवतो पण मी तुम्हाला, त्याचं उत्तर आहे माझ्याकडे. पेज नंबर इयत्ता 6वीचं पुस्तक आहे आणि पेज नंबर 52. हा चार्ट आहे, बरोबर. इथं दिलेलं आहे सगळं काय आहे ते. म्हणजे स्टेट बोर्ड किती मस्ट आहेत ते बघा तुम्ही. आणि हे तर चुकलंच नाही पाहिजे हो आपलं. हे म्हणजे लहानपणापासून केलेलं ते आपण सगळं. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे ना, हा मी असं म्हणेल की मेन्स दिलेल्या व्यक्तीला थोडा बेनिफिट देऊन जातो. कारण मेन्स मध्ये आम्ही वेगवेगळे ऍग्री जो सब्जेक्ट आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं, त्यांना पडणारे आजार आणि त्या आजाराची कारण त्याच्यामध्ये ते कळतं की ॲग्वेना ट्रिट्रिसी जे आहे ना, ते गव्हावरती होणार ते आहे. ठीक आहे. आता शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? आता शंख आणि शेल एवढं जरी तुम्हाला कळालं, पुस्तकात आहे बरं का, दाखवतो मी पुस्तकातलं पण. इथं शेल दिलंय, शेल कॉन्कोलॉजी. आता थोडंसं इंग्लिश ज्याचं बरं आहे ना, त्याला तो बेनिफिट आहे. परंतु भस्के सरांच्या पुस्तकामध्ये येते. आता पेज नंबर 119ला, इथं दाखवायला अलाउड नाही मला ते, पण 119ला त्या पेजवरती गेलं ना, डिरेक्टली दिले ते, लाईन टू लाईन येते शंखशास्त्राचा अभ्यास. किंवा मग शेल्स आणि शंख तुम्हाला कळलं पाहिजे की एकच आहे. मोलुस्का वर्गीय प्राणी. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा बघा, इयत्ता 10वीचं पुस्तक. हे कोणतं आहे? 6वी 10वीचं पण पार्ट 2 मध्ये आहे आणि पेज नंबर 70 आहे. भस्के सरांच्या पुस्तकातलं पण आहे बरं का ते, फक्त मी तुम्हाला स्टेट बोर्ड दाखवतो. हे बघा, इथं मोलुस्का दिलेलं आहे इथं, बरोबर. काय पहिला प्रश्न आहे? मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि खालील वैशिष्ट्य धारण करतात. प्राणी सृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे, बरोबर. हा प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. पहिलं वाक्य बरोबर. दुसरं, सर्वसाधारणपणे द्विपक्षीय सममितीय असतात. सर्वांचे शरीर द्विपार्श्व सममिती दाखवते. दुसरं वाक्य तसं आलं. फक्त हा शब्द लक्षात घ्यायचा बरं का, फक्त.
जमिनीवरच राहतात. इथं दिलंय जलचर किंवा भूचर असतात. फक्त दिल्यामुळे चुकणार. असं जर दिलं असतं की ते जमिनीवर राहतात तर बरोबर होतं, पण फक्त नाहीये, ते पाण्यातही राहतात आणि जमिनीवरतीही राहतात. तर क वाक्य चुकलं. क वाक्य चुकल्यामुळे हा पर्याय गेला आपला, बरोबर. आता शेवटचा पर्याय बघायचा आपल्याला. मांसल पाय असतात. तर इथं तुम्हाला ऑक्टोपसची इमेज दाखवलेली आहे किंवा गोगलगाईची इमेज दाखवली. आपण गोगलगाई सर्वांनी बघितलेली असते निश्चित. तिचे पाय हे मांसल असतात. ऑक्टोपस जर आपण तो व्हिडिओ बघितला, ते 11-12 प्राणी तो पाण्यामध्ये तो त्याचे पाय पसरवतो, बरोबर. त्याचे पाय मांसल आहेत. किंवा भस्के सरांच्या पुस्तकात डिरेक्टली दिलंय की पाय हे स्नायुमय पाय असतात म्हणून. त्यामुळे हे पण तुम्हाला यायला काही प्रॉब्लेम नव्हता. क जर उडलं, बर्ड, हे 2 नंबरचं उत्तर आलं असतं, बर्ड. सांगायचा उद्देश काय, स्टेट बोर्ड. माझा फोकस हा स्टेट बोर्ड आणि एक कोणतंही पुस्तक याच्यावरती आहे. हा, तर हा जो आहे ना तो थोडासा 11वी-12वी त्याचं झाले सायन्स, त्याला तो येईल. कारण लॉग कसा काढायचा, तर -log10 आणि त्याच्यामध्ये दिलेली मोलॅरिटी, तो एक येतो. त्याचा पर्याय 4 आहे मला वाटतं. -log10 × 0.1 × 10⁻1. तर ते 11वी-12वीचं थोडंसं असेल. मागच्या वर्षी टिपिकली काय झालं मला जाणवलं, 11वी आणि 12वीचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या पुस्तकातले क्वेश्चन्स आले. मग तुम्ही करणं गरजेचं आहे का, तर वैयक्तिक मी असं सांगेल की नाही. का नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी तुमच्या प्लेटवरती भरपूर आहे, बरोबर ना. इतिहासाचं जर बघितलं तर तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री आहे, प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन आहे, जॉग्राफीचं महाराष्ट्र, भारत आणि जग करायचंय, इकॉनॉमिक्सचा पण भरपूर अभ्यास आहे, एन्व्हायरमेंट आहे, पॉलिटी आहे. तेच लक्षात राहत नाही. 11वी-12वीचं एक तर तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडचे नसाल, जे असाल त्यांच्यासाठी ठीक आहे. इव्हन आम्ही सायन्स बॅकग्राऊंड करून सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे फार फास्ट आहे 11वी-12वीचं. एवढं करणं गरजेचं नाहीये. पण टिपिकली जर 1-2 चॅप्टर हे करा असं सांगितलं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण मला वाटत नाही की तेवढ्यासाठी 11वी-12वी करावं. जेवढे स्टेट बोर्डातले पुस्तकं प्रश्न आहेत तेवढे तरी आपण नीट टॅकल करावेत. जे लॉजिकने सुटतात ते टॅकल करावेत. बाकी नशिबावरती थोडंसं भरवसा ठेवावा आपण, मला असं वाटतं. हा, हे थोडंसं बाउन्सर होता. त्यानंतर हा बाउन्सर होता. आता हे बघा, खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये 80% कार्बन असतो, बरोबर. पेन कुठे ठेवला मी. आता तुम्हाला मिथेन म्हणजे CH4 आणि इथिन म्हणजे C2H6, बरोबर. हे जर माहिती असेल तर तुम्हाला हायड्रोजनचं वेट दिलंय, कार्बनचं वेट दिलंय. समजा इथं लेट्स से कार्बन 12 म्हणजे 12×2 = 24 अधिक H6 म्हणजे 6 बरोबर 30 वजन झालं. हायड्रोजनचं कार्बन विचारलंय आपल्याला, म्हणजे 80% कार्बन. जर 30 मध्ये 24 असेल तर 100 मध्ये 80 होतं. एवढं जर तुम्हाला साधं कॅल्क्युलेशन कळालं असतं. ह्याची गरजच नाही की C6H6 बेन्झिन आहे, बेन्झिनचा फॉर्म्युला C6H6 आहे, हे तुम्हाला माहित असण्याची पण गरज नाहीये. किंवा सायक्लोहेक्झेन मलाही माहित नाही फॉर्म्युला काय, पण मिथेन आणि इथेन माहिती आहे ना आपल्याला. आणि मिथेनचं जर काढलं तर हे 12 आणि हे 4, 12 × 16, याचं वजन 12 म्हणजे ते 75% येतं आणि 80% येतं. सिंपल गणित होतं ह्याच्यामध्ये. टक्केवारी काढायची लहानपणाची आपल्याला, बरोबर. हा, हे काय आहे, ऍसेटिक आम्ल 180 ग्रॅम आहे, पाण्यामध्ये मिसळलं तर मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याचं आता थोडंसं अवघड आहे बरं काय, म्हणजे मोल फ्रॅक्शन थोडंसं, म्हणजे तशी कन्सेप्ट सोपी आहे, पण जर माहित नसेल तर काढणं अवघड आहे. म्हणजे मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू ज्याचा काढायचंय त्याचे मोल, ज्याचं काढायचंय त्याचं भागिले टोटल मोल. म्हणजे हे जे ऍसेटिक आम्ल आहे CH3COOH, याचं जे मॉलिक्युलर वेट आहे, हे जर इथं H3 टाकलं, C12 टाकलं, O16 टाकलं तर 60 ग्रॅम येतं. किती येतं, 60 ग्रॅम. आणि पाण्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे, H2O 16, H चे 2, O चं 16, हे 18 होतं टोटल. तर 18 मॉलिक्युलर वेट असलेलं 180 ग्रॅम पाणी आहे, म्हणजे 10 मोल पाणी आहे. आणि हे 3 मोल ऍसिटिक ऍसिड आहे. तर टोटल करताना कसं करणार, आपल्याला काढायचं ऍसिटिक आम्लाचं 3 मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड भागिले टोटल 10 अधिक 3 13. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.23 उत्तर येतं याचं. पण मी म्हणजे ठीक आहे, आता पोस्ट अनालिसिस किंवा पोस्टमार्टम करणं सोपं आहे, ऑन द स्पॉट करणं अवघड आहे, हे मी कबूल करतो याच्यामध्ये. खालचा प्रश्न हा थोडासा बाउन्सरच होता. 23चा टिपिकली पेपर थोडा अवघड होता, हे लक्षात घ्या तुम्ही. हे पण अवघडच होतं. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आपण नॉर्मली ऑल ऑफ द अबो हाणायला जातो.
की काय येत नाही मला तर ऑल ऑफ दाबो घ्यायचं. परंतु इथं काय विचारलंय बघा, प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते, किंवा इंग्लिशमध्ये जर बघितलं तर फोटोसिंथेसिस. सिंथेसिसचा जर तुम्ही इंग्लिश मधलं मराठीत कन्व्हर्जन केलं, सिंथेसिस म्हणजे निर्मिती करणं, निर्माण करणं, आणि इथं टू जनरेट हा शब्द होता नाही का. ट्रान्सफर येत नाही, युटिलाइज येत नाही, आणि ऑल ऑफ दाब होतं त्याहून नाही. तर ते थोडंसं कळायला पाहिजे होतं. पण मी ते सांगितलं, पोस्टमार्टम करणं सोपं आहे, पेपरमध्ये सोडवणं अवघड आहे. हा, हे थोडंसं 11वी-12वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे हा. पण हा, आता इथं थोडंसं लॉजिक काय होतं बघा ह्या प्रश्नामध्ये, विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. हे थोडंसं जर तुम्हाला कळालं असतं तेवढंच वाक्य बाहेर काढायचं होतं आपल्याला याच्यामध्ये. विकारावर अवलंबून असते म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे, 22 पर्यंत जो पॅटर्न फॉलो केला ना आपण, ऑल ऑफ दाबो ऑल ऑफ दाबो, तो त्यांनी 23ला गंडवला, आणि त्या गंडवल्यामुळे आमच्यासारखे लोक पण गंडले, तुम्हाला खरं सांगायचं. पण हे जर कळालं असतं की नसते, तर अ, ब आणि ड हे उत्तर आलं असतं. आता बेसिकली आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे नाही का. तुम्ही सगळे अभ्यास करताय, आम्ही सिलेक्ट झालो म्हणून आम्ही थांबलो आता. तर कसा आपल्याला अभ्यासाचा अप्रोच ठेवायला हवा, प्रत्येक जण येऊन बोलून गेलाय, मला बोलणं गरजेचं आहे म्हणून मी बोलतोय आता, ठीक आहे. तर तुम्ही मागचा अटेम्प्ट दिलाय का, प्रत्येकाने दिलाय 23चा, तुम्ही नसेल दिला तर लोकांकडनं शिका. फक्त काय होतं, आपण त्या चुका नाही करायच्या ज्या लोकांनी केल्यात. म्हणजे समजा मी जी चूक केली आणि मी तुम्हाला सांगतोय की ती चूक करू नका, तर तुम्ही ती टाळायला हवी. त्याच्यासाठी काय करायला हवं, आता समजा तुम्ही मागचा अटेम्प्ट दिलाय, लेट से की तुमची प्रिलिम क्वालिफाय नसेल झाली समजा, तर तुम्ही हे अनालिसिस करा की माझं कुठं कमी पडलं. म्हणजे क्वेश्चन पेपर काढा, त्या क्वेश्चन पेपरवरती जे लेफ्ट हँडचं सेकंड पेज आहे, कोरं पान असतं, तिथे लिहा पॉलिटीचे किती क्वेश्चन बरोबर आले, किती चुकले, हिस्ट्री, जिओग्राफी सगळ्या विषयांचं करा. आणि जे चुकलेले क्वेश्चन आहेत ना, ते क्वेश्चन माझे का चुकले हे पहा तुम्ही, की माझ्याकडे जो वाचलेला डेटा होता तो माझा कमी पडला का बाबा, की मी हा वाचलाच नव्हता, किंवा वाचलेल्या डेटाची रिव्हिजन झाली नाही, की डेटा वाचलाय पण ऑन द स्पॉट मला आठवलंच नाही, नक्की काय चुकतं हे बघा. त्यानंतर जास्तीत जास्त PYQ वरती फोकस करा. स्टेट बोर्ड आपण हिस्ट्री, जिओग्राफी आणि सायन्स ह्या 3च विषयांचे स्टेट बोर्ड करतो आपण, त्याच्या पलीकडे स्टेट बोर्ड नाही करायचे. पण मग 3 विषयांचे स्टेट बोर्ड छान पद्धतीने करायचे. म्हणजे तुमच्याकडे जर त्याच्या नोट्स रेडी असतील तर त्यानंतर तुम्हाला परत स्टेट बोर्ड उचकायची गरज नाही पडली पाहिजे, त्यातूनच करून घ्यायच्या. आता ते सेल्फ अनालिसिस जे मी सांगत होतो तुम्हाला, स्वतः काय चुका केल्या आपण त्या जर अनालाइज केल्या तर त्या तुम्हाला नेक्स्ट अटेम्प्टला टाळायच्या आहेत. म्हणजे मी पहिल्या अटेम्प्टला काय केलं, नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी सोडवले. मी आयटीत जॉब करत होतो, आयटीतून आलो, थोडंसं एक आयटीच्या लाईफस्टाईलची सवय लागलेली असते ना माणसाला, निवांत शनिवार रविवार सुट्टी अशा पद्धतीनं, त्यामुळे पेपर कमी सोडवले मी. जर कदाचित मी माझी 7 मार्काने प्रिलिम उडली होती, तेव्हा मेरिट लागलं होतं 247 आणि जागा मला वाटतं सुरुवातीला 69 नंतर 135 का 25 झाल्या होत्या, जागा कमी होत्या, त्या मानाने मी 240 मार्कापर्यंत पोहोचलो होतो. 47 मेरिट लागलं होतं, फार हायएस्ट मेरिट गेलेलं. तर तिथं माझी 7 मार्काने प्रिलिम गेलेली, तेवढी एक प्रिलिम माझी गेली. आणि 23च्या प्रिलिमला मी अभ्यासच केला नाही, कारण मला 22ला मार्क चांगले होते, जाऊन बसलो पेपरला, तेवढी एक गेली. सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही एकदा प्रिलिम पास झाला म्हणजे तुम्ही नेक्स्ट टाइम व्हाल असंही नाही. माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, माझं उदाहरण सोडून द्या, मी अभ्यास केला नाही, माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत, राज्यसेवा एक्झाम मध्ये टॉपर आलेला मुलगा, फर्स्ट नंबर तो सुद्धा प्रिलिम पुढच्या वर्षी फेल झालेला आहे. म्हणजे MPSC तुमच्याकडनं हार्डवर्क मागते, हार्डवर्कला पर्याय नाही. आपल्याला स्मार्ट वर्क विथ हार्डवर्क हे दोन्ही करायचे, नाहीतर गधा मजदुरी करणारे खूपच लोक आहेत, वाचतात वाचतात वाचतात, क्वेश्चनच बघत नाहीत, ते काय आपल्याला करायचं नाही. त्यानंतर काय करा, आता 28 एप्रिलला तुमची परीक्षा आहे. 28 एप्रिल पर्यंत किती दिवस राहतात आणि त्यामध्ये माझ्या मॅक्झिमम किती रिव्हिजन होऊ शकतात, 4-5. त्यानंतर 1 एप्रिल ते 28 एप्रिल किंवा 27 एप्रिल पर्यंत माझ्या किती रिव्हिजन होतील, 20 ते 27 एप्रिल पर्यंत किती रिव्हिजन होतील. कमीत कमी 20 ते 27 मध्ये माझ्या म्हणण्याप्रमाणे 2 रिव्हिजन पडले पाहिजेत त्या 7 दिवसामध्ये. शेवटच्या 2 ते 3 दिवसात 1 रिव्हिजन झाली पाहिजे. हे करायचं नाही का. आता समजा त्याच्यासाठी मग तुम्हाला टाइम टेबल बनवायला लागेल की लेट से आज आहे 2 फेब्रुवारी, 2 पासून तर 10 फेब पर्यंत मी कोणता सब्जेक्ट करणार, मग तो मी कोणते कोणते पुस्तकं वाचणार त्या सब्जेक्टसाठी. स्टेट बोर्ड हे वाचेल, बेस बुक हे वाचेल. लेट से लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक आहे, तर लक्ष्मीकांत सरांचं पॉलिटीचं पुस्तक माझं एवढ्या दिवसामध्ये झालंच पाहिजे, कारण ते पॉलिटीचं पुस्तक असेल केलं तर 2 महिने कमी पडतात आणि झालं तर 2 दिवसात पण होतं. डिपेंड करतं तुमची परीक्षा कधी आहे आणि आपल्याला किती तळमळीनं करायचंय नाही का, आपल्याला किती आग लागलेली आहे करण्याची, त्याच्यावरती डिपेंड आहे ते.
तर कधी कधी मी सुद्धा 2-2 महिने पुस्तक नुसतं चाळत बसलेलो आहे ते. किंवा माझी मम्मी सांगते, मी त्या एका ठिकाणी बोललो पण त्या दिवशी, की ज्ञानेश्वरी माझी मम्मी वाचते, पारायण करते. तर ज्ञानेश्वरीमध्ये असं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस आहे ना नवीन अर्थ तुम्हाला लागतो एखाद्या ओळीचा, एखाद्या वाक्याचा. तसं ते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे, की तुम्ही कायम असं वाचत गेले ना तुम्हाला काहीतरी नवीन समजतं. आणि त्या अशा वेळेस समजतं की जेव्हा प्रश्न येऊन गेलाय, अरे आपलं मिस झालंय आणि आपलं चुकलंय, तेव्हा अरेच्छा हे असं होतं. तसं काही करू नका, क्वेश्चन नंबर जास्त सोडवा. आता पॉलिटी सारख्या सब्जेक्टमध्ये तुम्ही कंबाईनचे पण प्रश्न जरी बघितले तरी चालेल, किंवा टेस्ट सिरीज आहेत वेगवेगळ्या क्लासेसच्या. डेक्कन क्लास आहे किंवा स्टेप अपची खाटेकर सरांची टेस्ट सिरीज आहे, ती फार चांगली आहे बघा. किंवा अजूनही कोणती बरं का, म्हणजे मला अनुभव फक्त त्याचा आहे म्हणून मी नाव घेतोय. युनिकची आवडली, किंवा अजून कोणत्या अकॅडमीची आवडली, ज्ञानदीपची आवडली, चाणक्य मंडळची आवडली, कोणती घ्या. जेवढे जास्त क्वेश्चन सोडवाल तेवढे तुम्ही फायद्यात राहाल. कारण काय होतं, आणि दररोज क्वेश्चन सोडवा. दररोज कमीत कमी 50-60 क्वेश्चन सोडवा. जे क्वेश्चन आपले चुकतात ते वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे उत्तरं द्यायचे ऍडिशन नोट्समध्ये. कारण काय होतं, क्वेश्चन शेवटी मेंदूला लिमिटेशन आहे आपल्या. 2 महिन्यानंतर नाही, आपण 8 दिवसानंतर विसरतो. तुम्हाला जर विचारलं मी काल काय खाल्लं, तर ते कदाचित आपल्याला आठवत नाही. कधी कधी तर आज दुपारी काय खाल्लं ते संध्याकाळी आठवत नाही. त्यामुळे ते लिहून ठेवत चला. मी सांगितलं नंबर ऑफ रिव्हिजन कशा वाढवायच्या आहेत, त्यासाठी 2 फेब ते 8 फेब मी काय, किंवा 2 फेब ते 10 फेब काय करणार, 10 ते 15, 15 ते 20, हे टाइम टेबल बनवा, ते टाइम टेबल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला, सण वार समारंभ, फॅमिली, मित्र मंडळी महत्वाच्या आहेत, म्हणत नाही की नाही आहेत, पण जर टाळता आलं तर टाळा. वैयक्तिक आम्ही टाळल्या, मी संसारी माणूस असून टाळल्या. म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, फॅमिली तुम्हाला माहिती की एकदा लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या पडतात खांद्यावरती. तर ते असून आम्ही फॅमिलीचे प्रोग्राम जे आहेत ते टाळले. तर ते जर तुम्हाला करता आलं तर करा. त्यानंतर डेट वाईज रिव्हिजन सांगितलं मी तुम्हाला, ते करून हे करा. आणि जास्तीत जास्त रिव्हिजन तुमच्या कशा पडतील, 5, 6, 7. हार्डवर्कला ही एक्झाम सपोर्ट करते, म्हणजे करते. ही माझ्यावरनं उदाहरण घ्या तुम्ही, की खूप जास्त हार्डवर्क केलं की रिझल्ट येतो, पण मग तेवढा त्रासही होतो आपल्याला. तेवढा त्रास करून घेण्याची आपली क्षमता असेल तर नक्की ही परीक्षा तुम्ही यशस्वी होऊ शकता. यश फक्त हार्डवर्क इथं महत्वाचं आहे, थोडं स्मार्ट वर्क लागतं त्याच्यासाठी. आता मी जसं सांगितलं, PYQ आणि टेस्ट पेपर सोडवत चला. जे प्रश्न चुकलेत ते नोट्समध्ये ऍड करत चला. शक्यतो तुम्ही जर आता पॉलिटीचं मी उदाहरण घेतो की पॉलिटी वाचताय तुम्ही, तर पॉलिटीचे क्वेश्चन सोडवत चला. किंवा लेट्स से फंडामेंटल राईटचं चॅप्टर तुम्ही वाचताय, तर फंडामेंटल राईट्स वरती काय क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत हे अगोदर बघून घ्या. PYQ अनालिसिस मधून कोणतेही PYQ अनालिसिस घ्या, मार्केटमध्ये बरेच मिळतात. आपली कॅपॅसिटी नसेल PYQ अनालिसिस घ्यायची तर सेल्फ अनालिसिस करा, त्याचं सर्वोत्तम मी असं म्हणेल. तेवढे पेपर काढायचे 5-7 वर्षाच्या मागच्या, बघायचं फंडामेंटल राईट वरती काय विचारले, आणि ते अनालिसिस करून मग तुम्हाला कळतं की फंडामेंटल राईटचा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये मला काय गोष्टी फोकस करायच्यात, प्रश्न कुठून कसा फॉर्म होतोय. हेच प्रत्येक विषयाच्या बाबतीत. ज्यावेळेस सायन्स सोडवाल त्यावेळेस सायन्सचे प्रश्न घ्या, हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीचे घ्या. म्हणजे काय होतं, ते प्रश्न तुम्हाला समजतात, आणि प्रश्न समजल्यानंतर तुम्हाला कोणता डेटा चांगल्या पद्धतीने फोकस करायचा आहे, त्याच्यासाठी कोणता डेटा सोडून द्यायचा हे पण कळतं तुम्हाला. कारण सगळं तर लिमिटेशन आहे आपल्याला, सगळं लक्षात ठेवणं. त्यानंतर करंटचा जो सब्जेक्ट आहे ना, त्या करंटच्या सब्जेक्टला शक्यतो प्रयत्न करा की डिरेक्टली 8 दिवस देण्यापेक्षा अलोकेट करून रोज करण्याचा प्रयत्न करा. कारण फॅक्ट जास्त आहेत करंटमध्ये, व्यक्तिविशेष आहे, पॉलिटी आहे, किंवा पॉलिटिकल न्यूज, इकॉनॉमिक न्यूज. आणि जर तुम्ही लायब्ररीमध्ये बसताय तर डिस्कशन मधून जर करण्याचा प्रयत्न केला, करंटला तुम्ही परिक्रमा वाचत असाल किंवा कोणतं इयर बुक वाचत असाल, सिम्प्लिफाईड असेल, अभिनव असेल, स्पॉटलाईट असेल, कोणतं असेल, तर ते जास्तीत जास्त डिस्कशनच्या माध्यमातून तुमच्या लक्षात राहील. मी आणि पत्नी काय करतो, आम्ही घरी परिक्रमाच्या नोट्स मिळतात आम्हाला टेलिग्रामला, आम्ही एक बॅच घेतलेली होती पाठीमागे, तर त्या आम्ही दोघं मोठ्यानं वाचायचो. मग ते मोठ्यानं वाचल्यानं डिस्कशन होतं, वारंवार वाचलं जातं आणि लक्षात राहतं. आणि सिम्प्लिफाईड किंवा अभिनव जे कोणतं इयर बुक आहे त्याचे जे इंडेक्स आहे ना, त्या इंडेक्समध्ये त्या प्रत्येक न्यूजच्या समोर 2-2, 3-3 शब्द लिहित चला. कारण काय, पेपरच्या दिवशी सकाळी तुमची 2 तासात रिव्हिजन होऊन जाते करंटची. अगोदर तर तुम्ही करालच मल्टिपल रिव्हिजन, पण पेपरच्या दिवशी अगोदर सेंटरवर गेले, तुमच्या हातात तासभर आहे, तिथं सेंटरवर गेल्यानंतर पटकन रिव्हिजन होऊन जाते, आणि गेल्याबरोबर करंट सोडवा. कळलं का, म्हणजे लक्षात राहतं तिथं. आता दुसरी गोष्ट, आपण बऱ्याचदा काय करतो, क्वेश्चन पेपर सोडवताना क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करतो, क्वेश्चन नंबर 100 पर्यंत जातो. मग समजा सुरुवातीला जर असा सायन्सचा पेपर आला 2023चा, तर आपण येतो लोडमध्ये की अरे काय पेपर आला हा. तर तसं न करता, जर आपला स्ट्रॉंग एरिया लेट्स से पॉलिटी असेल, तर पहिले पॉलिटीचे 15 प्रश्न शोधा कुठे आहेत. पण समजा 51 पासून 65 पर्यंत आहेत, तर ते अगोदर सोडवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला 15 प्रश्नांमध्ये 12, 13, 14चा आउटपुट निघेल, आणि
सायन्स सारखा थोडासा टफ सब्जेक्ट आहे किंवा हिस्ट्री सारखा थोडंसं अनएक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, त्याचा लोड न येता तुमचे इझिली क्वेश्चन सुटून जातील. शेवटी काय, ही एक सीमा आपल्याला क्रॉस करायची आहे. 110 112चा जे कट ऑफ आहे तो क्रॉस करायचा आहे आपल्याला पुढच्या वर्षी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक 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 गोळा करत जायचं. मग आपला स्ट्रॉंग एरिया पॉलिटी आहे तर अगोदर पॉलिटी घ्या, त्याचा जॉग्राफी त्याने जॉग्राफी घ्या, असे ठरवा. म्हणजे माझं जर बघितलं तर मला पॉलिटी हा सब्जेक्ट फार आवडतो, तर मी पॉलिटीचे प्रश्न अगोदर सोडवतो. मग काय होतं, 15 पैकी 12-13चं आउटपुट तिथे येतं मला. कधी कधी जर अजून सोपं असेल तर 15 पैकी 14-15 पर्यंत आउटपुट जातं. त्यामुळे तुमचं एक 15 पैकी 15 म्हणजे तुम्ही 30 मार्कावर गेले ना, राहिली किती पुढच्या 70-80 मार्क गोळा करायचे तुम्हाला. त्यानंतर जॉग्राफी तुमचा एरिया असेल, मी वैयक्तिक जॉग्राफी सोडवतो, त्यानंतर मी एन्व्हायरमेंट सोडवतो, त्यानंतर मी इकॉनॉमिक्स सोडवतो, त्यानंतर करंट सोडवतो, आणि शेवटी हिस्ट्री आणि सायन्स ठेवतो. काय होतं, जरी अनएक्सपेक्टेड आले तरी मी जसं सांगितलं स्टेट बोर्डातला क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. त्या 20 पैकी सायन्सच्या 10-12 प्रश्न स्टेट बोर्डातले आहेत तुमच्या किंवा लॉजिकवरचे आहेत, ते जरी गोळा करत गेले तर 12-24 मार्क ते झाले तुमचे. 110 क्रॉस करायला काहीच लागत नाही तुम्हाला. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टचे 15 पैकी 10-11 जर बरोबर आले तर तुम्हाला ही परीक्षा, पूर्व परीक्षा पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आपल्याला. हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी मेन्स दिलेली नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो की पूर्व परीक्षा हा फार बच्चों का खेळ आहे. खरं सांगायचं, मेन्स ही फार मोठा सिलेबस आहे मेन्सचा. पण लकीली तुमचं नशीब एवढं चांगलं आहे आता की क्लासेस पण आहेत वेगवेगळे अवेलेबल, ऑनलाईन डिस्कशन्स अवेलेबल आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, पास झालेल्या व्यक्तींचं गायडन्स अवेलेबल आहे, आणि एप्रिल पासून डिसेंबर पर्यंतचा ऑलमोस्ट 7 ते 8 महिन्याचा मोठा पिरियड अवेलेबल आहे की ज्या पिरियडमध्ये तुम्हाला मेन्स करणं पॉसिबल आहे, 100% आहे. कारण जर कुणाला वाटत असेल की मी पहिल्यांदाच मेन्सला जाणार आहे आणि माझी मेन्स होईल का, जर तुम्ही 7 महिने 8 महिने जो पिरियड आहे तो 100% युटिलाइज केला तर 200% तुमची मेन्स होईल, नक्की होईल. पण मग जर तुम्ही टाइमपास केला तर तुमची प्रिलिमही होणार नाही, मेन्सही होणार नाही. म्हणजे शेवटचा अटेम्प्ट असं समजून द्या तुम्ही की हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्याच्यानंतर मी देणार नाही. असं जर प्रयत्न केला ना की 100%, मी माझा हा अटेम्प्ट शेवटचा अटेम्प्ट म्हणून दिला होता की आता जर माझं झालं, मी ह्या पॉईंटला उभा होतो, मी त्यांना विशालला पण सांगायचो, मी इकडे गेलं की ऑफिसर आहे आणि इकडे गेलं की IT आहे, आणि त्या IT मी 5 वर्षापूर्वी सोडलं होतं, मला परत जायचं नव्हतं तिथे. त्यामुळं करो या मरोच्या सिच्युएशनला अभ्यास केला ना की आउटपुट येतं बघा. तर त्यामुळं हार्डवर्क एकदम छान प्रकारे करा, चांगलं करा. तुमच्याकडे ड्युरेशन आहे, क्लासेस अवेलेबल आहेत. इथं स्पार्कमध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन तुम्हाला मिळतं, वेगवेगळे व्यक्ती येत आहेत. इथं ज्या पद्धतीने तुम्हाला आता पूनम मॅमचं जो सेशन झालं, छान सेशन झालं, त्यानंतर वेगवेगळ्या सब्जेक्टचे सेशन झाले, ते सुद्धा सेशन फार चांगल्या पद्धतीने कंडक्ट केले. जर ते तुम्ही बघितलेत तर तुम्हाला फार चांगल्या प्रकारे त्याचा आउटपुट काढता येऊ शकतो. फक्त युटिलाइज करणं आपल्यावरती आहे, आपण त्याचा युटिलाइज करून घेतो की नाही घेतो. बरोबर. तर कुणाला काही क्वेश्चन्स असतील, मला वाटतं मी बराच वेळ बोललो आता, तर मला सांगा काय क्वेश्चन्स असतील तर. आहे काही? हो हो, 5वी पासून वाचा ना सुरुवातीला. क्रम म्हणजे नाही वाचा ना, सगळं सरसकट वाचा. किंवा मग तुम्हाला जर रिलेट करता आलं किंवा 5वीच्या पुस्तकात लेट्सचे सूर्यमाला नावाचा चॅप्टर आहे, तर तो 6वीच्या पुस्तकात आहे का बघा. पण मला असं वाटतं त्याच्यात वेळ जाण्यापेक्षा जर तुम्ही कंटिन्युअस 5वी वाचलं, 6वी वाचलं, 7वी वाचलं तर ग्रॅज्युअल तुमचा डेटा इन्क्रीज होत जातो. म्हणजे स्टेट बोर्ड डिझाईन करणारी एक स्पेशलाइज्ड टीम आहे आपल्याकडे. म्हणजे तेवढ्या चांगल्या त्या उच्च दर्जाच्या लोकांनी ते डेव्हलप केलेले बुक्स आहेत. कारण विद्यार्थ्याची जशी बौद्धिक प्रगती होत जाते त्या लेवलला त्या स्टेट बोर्डचा डेटा इन्क्रीज करत गेलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं अगोदर 5वी वाचलं की 5वी तुम्हाला इझिली समजेल, मग 6वी 7वी हळूहळू इझिली समजत जाईल. अचानकच एखादा चॅप्टर अवघड समोर येण्यापेक्षा. कारण आहेत ना 9वी 10वीचे काही स्टेट बोर्ड जर बायोलॉजी स्पेसिफिकली घेतलं ना तुम्ही तर थोडं टफ वाटतं आपल्याला. पण त्याच्याकरता मग तुम्ही 7वी 8वी 9वी नीट केलेलं किंवा 10वी समजतं आपल्याला. ओके, अजून करायचं थांबायचं मग? चालेल. थँक्यू, धन्यवाद.